सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत प्रोफेसर श्री शंकर कुंडले गोपाळे सर. सरांची ओळख मी तुम्हाला करून देऊ इच्छितो. सरांनी आजपर्यंत 200हून जास्त कविता लिहिल्या आहेत. त्याचबरोबर 100हून अधिक कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पारितोषिकं पटकावले आहेत. साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक या वाटचालीमधून त्यांना जवळपास 15 पुरस्कार मिळाले आहेत. म्हणजे 15 ठिकाणी सरांचा गौरव झाला आहे. सरांनी स्वतःचे 3 काव्यसंग्रह म्हणजे कवितेंची पुस्तके लिहिलेत. हेच काय जीवन हे पहिलं पुस्तक आहे 2005 साली. कधी मोठे झालं तर वाचा अवश्य. नवी पहाट 2010 साली. आणि माणूस म्हणून एक सगळ्यात चांगलं पुस्तक जे माझ्याकडे पण आहे 2018 साली लिहिलं आहे. एक चारोळी संग्रह लिहिला आहे सरांनी ज्याचं नाव आहे अस्मिता 2011ला. आणि एक प्रातिनिधिक साहित्य संग्रह क्षितिज स्पर्श हे एक त्यांचं काव्यसंग्रह आहे. त्याचबरोबर 30पेक्षा जास्त कार्यक्रम जे आकाशवाणी पुणे केंद्र आहे FM माहिती ना FM, त्या FMवरती पण सरांचे वेगवेगळे कार्यक्रम झालेत. सर स्वतः निवेदन करतात. म्हणजे आपल्या शाळेच्या कार्यक्रमामध्ये किंवा मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये सर स्वतः निवेदक आहेत. त्याचबरोबर पारस काव्य कला जनजागृती जी संस्था आहे त्या संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार याचं निवेदन सलग 6 वर्ष त्यांनी केलं आहे. आणि उत्कृष्ट निवेदनासाठी त्यांना पुरस्कार मिळाला. मी काल ग्रुपवरती सगळी मेसेज पाठवले सरांचा, तुम्ही वाचला असेल. आणि वेगवेगळ्या विषयांवरती सर मुलांपर्यंत पोचतात, त्यांचं प्रबोधन करतात. त्यामुळे आज आपण त्यांना आपल्या या ठिकाणी क्लासेसमध्ये बोलवलं आहे. आणि काही वर्षांपूर्वी सर आपल्याकडे मराठी विषयसुद्धा घेत होते आपल्या क्लासेसमध्ये. आता त्यांचं खूपच शेड्यूल बिझी असल्यामुळे त्यांना एवढा वेळ मिळत नाही आहे. तरी काल त्यांना रिक्वेस्ट केल्यामुळे सर माझ्या विनंतीला मान्य देऊन आले इथं, मान्यता देऊन. कारण संध्याकाळी परत 4 वाजता त्यांचे कार्यक्रम आहेत. आज दिवसभर सर पूर्णपणे बिझी आहेत. त्यामुळे संपूर्ण सरांचं व्याख्यान होईपर्यंत सर्वांनी शांततेने सरांना ऐकायचं आहे. हे तुम्हाला एक रिक्वेस्ट राहील. ओके. तुझविले ज्ञान देवासार आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. हे सगळं जे काही आहे सगळे सिद्धांत आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्यांचा सगळ्यांचा गुरु कोण आहे? आदियोगी आदिनाथ भगवान शंकर. त्यांचा पहिला शिष्य मच्छिंद्रनाथ. संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या अभंगामध्ये नाथांची परंपरा, गुरु परंपरा सांगतायत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य म्हणजे भगवान शंकर. सगळ्या सिद्धांतांचं जे मूळ आहे ते भगवान शंकर. आणि त्यांचा मुख्य शिष्य, पहिला शिष्य मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्षनाथ. गोरक्षनाथांच्या पुढे आता सांगितलं ना अभंग मी, नाही लक्षात. मच्छिंद्राने बोधक गोरक्षाशी केला. गोरक्ष मुळाला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. म्हणजे गोरक्षनाथांनी पुढे गहिनीनाथांना सांगितलं, म्हणजे ते त्यांचे गुरु. आणि गहिनीनाथाचे शिष्य निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांचे शिष्य संत ज्ञानेश्वर महाराज. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आता उलट जाऊ. संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ, गहिनीनाथांचे गुरु गोरक्षनाथ, गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ आणि मच्छिंद्रनाथांचे गुरु. लक्ष आहे तुमचा? लक्ष आहे. छान छान मस्त. स्वतःसाठी डाळ्या वाजवा एकदा. छान वाटलं. नाहीतर हे काय चाललंय काहींना कळत नाही. पण तुम्ही छान चांगले विद्यार्थी आहेत, ऐकतायत छान पैकी. संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलेला अभंग आहे की गुरु परंपरा आहे आमची अशी. असं आपल्याला गुरु पदोपदी मिळत जातो. आता याही पलीकडे जाऊन सांगतो मी तुम्हाला की मी तुम्हाला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी राजमाता जिजाऊ, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरुस्थानी त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ. बरोबर. आता अजून एक ना विलक्षण गोष्ट सांगतो तुम्हाला. संत परंपरेमध्ये एक संत आहे, संत चांगदेव महाराज. चांगदेव महाराज किती वर्ष जगले माहितीये? आपण जगतो हल्ली 60-70 वर्षाचं आयुर्मान झालंय आपलं. आधीचे पिढीतले लोक 100 वर्ष जगायचे. पण आपल्या योग सामर्थ्याच्या आधारे 1, 2, 3 नाही तर तब्बल 1400 वर्षे
जगलेले संत चांगदेव महाराज. किती वर्षे? 1400 वर्ष जगलेले. 1400 वर्षांचं आयुर्मान लाभलेलं व्यक्तिमत्व म्हणजे संत चांगदेव महाराज. यांचे गुरु कोण असतील बरोबर? काय की 1400 वर्षे ज्यांनी योग सामर्थ्याच्या आधारे, तपश्चर्येच्या, योग साधनेच्या आधारे आपलं आयुर्मान वाढवलं. 1400 वर्षे. आणि सकल प्राणी मात्रांवर सुद्धा कंट्रोल होतं त्यांचं. आता थोडकी गोष्ट सांगतो, थोडी, म्हणजे तुम्हाला ते अजून छान वाटेल. संत चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले आपले योग सामर्थ्याच्या, तपश्चर्येच्या आधारावर. आणि त्यांना कळलं की हे संत ज्ञानेश्वर महाराज वगैरे बहीण भावंड आहेत, फार प्रसिद्ध आहेत, लोक फार मानायला लागलेत त्यांना. तर त्यांना वाटलं की आपण भेटायला जाऊ. त्यांच्या एका शिष्याने सांगितलं, महाराज तुम्ही इतके मोठे तपस्वी आहात आणि इतके वर्षात जगलेले आहात तुम्ही, आणि ते छोट्या छोट्या बालकांना काय भेटायला जायचं? म्हणून पत्र लिहा. पत्र लिहिल्यानंतर पत्र काय लिहिलं त्यांनी, चांगदेव महाराजांनी? तर कोरपत्र पाठवलं. काय लिहावं? कारण ते छोटे, त्यांना काय लिहावं? आपण पत्र लिहिताना काय लिहितो? सप्रेम नमस्कार, शीर्षाष्टांग नमस्कार, आहे की नाही? आता मी सुरुवातीला काय बोललो? सगळ्यांना अभिवादन केलं आणि आई वडिलांच्या आणि गुरूंच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार केला. मी बोलताना माझ्या शब्दाकडे लक्ष होतं का तुमचं? फरक असतो. आपण शिरसाष्टांग नमस्कार फक्त तिघांनाच करायचा, आई वडील आणि गुरु. शिरसाष्टांग नमस्कार म्हणजे पूर्णपणे झोपून शिर साष्टांग दंडवत ज्यांना घालायचं ते फक्त तीनच, आई वडील आणि गुरु. बाकीच्यांना गुडघा टेकून नमस्कार करा, असं वाकून नमस्कार करा, काही हरकत नाही. अगदी देवांना सुद्धा, म्हणजे आमचे संत सांगतात बघा, देवांना सुद्धा असं नमस्कार करायचं नाही. पण सगळ्यात थोर आपल्यासाठी जे कोणी आहे ते आई वडील आणि गुरु, ज्यांना शिरसाष्टांग नमस्कार करायचा आहे ना. लक्षात येईल नाही गोष्ट? गुरुपौर्णिमेच्या दिवशी छान सांगितलेली तुमच्यासाठी गोष्ट आहे. मग तसं पत्रामध्ये ह्या लहान बालकांना काय लिहायचं हा प्रश्न संत चांगदेवांना पडला. म्हणून त्यांनी कोरच पत्र पाठवून दिलं. तर कोरपत्राचा अर्थ काय घ्यायचा? मग संत ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 लिहिली, 65 ओव्यांचं पत्र लिहिलं. ते लिहिल्यानंतर त्यांना म्हटलं ही कोणीतरी आहे, यांना भेटायला जायला पाहिजे. पण त्यांना त्याचा पूर्ण अर्थ नाही उमगला. आणि मग त्यांना कुतूहल निर्माण झालं की एवढ्या लहान वयामध्ये एवढं छान दर्जेदार लिहिलंय, त्यांना भेटायला गेलं पाहिजे. आणि मग आपल्या योग सामर्थ्याच्या आधारावर इतकं कमवलेला माणूस आहे, तपस्वी माणूस आहे, भेटायला आले. आणि एवढा मोठा माणूस असल्यामुळे त्यांच्या मागे लोकांचा फौज पाटा. भेटायला येताना आता योग सामर्थ्याचा माणूस आहे, हातात नाग आणि वाघावर बसून आलाय. कारण अगदी प्राणी मात्रांवर सुद्धा त्यांचं कंट्रोल. इतका मोठा योगी माणूस संत चांगदेव महाराज कशावर बसून आले? वाघावर, हातामध्ये नाग घेऊन. कुणाला भेटायला? ह्या लहान बालकांना. कारण हे लहानच बालक होते. संत निवृत्तीनाथ चांगदेव सोपान, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान आणि संत मुक्ताबाई, ही 4 बहीण भावंड माहितीये. आता ही 4 बहीण भावंड यांना भेटण्यासाठी ते वाघावर बसून आलेत आणि शेकडो लोकांचा जमाव त्यांच्या सोबत आला. आणि जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना कळलं की आलेत, आणि ते एका भिंतीवर बसले होते संत ज्ञानेश्वर महाराज, की ते तिकडून येत आहेत, संत चांगदेव महाराज आपल्याला भेटायला येत आहेत अनेक लोकांना घेऊन. आणि ते ज्या भिंतीवर बसले होते त्या भिंतीलाच आज्ञा केली की चल त्यांना भेटायला जाऊ आपण. एक निर्जीव भिंत चालली आहे. त्यांचं सामर्थ्य 1400 वर्षांचं होतं, जिवंत प्राणी मात्रांवर कंट्रोल होतं. पण ज्ञानेश्वर महाराज निर्जीव भिंतीला सुद्धा चालायला लावलाय. हे पाहून त्यांना कळलं की हे आपल्यापेक्षाही फार मोठे आहेत कोणीतरी. आता मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जो महत्वाचा मुद्दा सांगायचा तो इथे आहे की भेटल्यानंतर ते नतमस्तक झाले सगळ्यांच्या चरणी की मी 1400 वर्षाचा माणूस आणि हे 8-10 वर्षांची बालक आहेत, पण यांचं सामर्थ्य माझ्यापेक्षा मोठा आहे, यांचा अधिकार माझ्यापेक्षाही मोठा आहे. आणि त्यावेळेला संत चांगदेव महाराजांमधला जो अहंकार होता तो घालवण्याचं काम 8 वर्षाच्या मुक्ताईने केलंय. मुक्ताई सगळ्यात शेवटची ढाकली. किती वय? वय वर्षे 8.
8 वर्षाच्या त्या मुक्ताईने चांगदेवाचा अहंकार घालवला, चांगदेव 65 ची समजून सांगितली, तेव्हा 1400 वर्षे जगणारा आयुर्मान असलेला संत चांगदेव महाराज त्या 8 वर्षाच्या मुक्ताईला गुरु मानतो. गुरु. आता समजलं तुम्हाला काय गुरु कोण असू शकतो? जो आपल्यातला अहंकार घालवतोय, आपल्यातलं अज्ञान घालवतोय, तो गुरु. मग तो गुरु छोटाही असू शकतो, तो गुरु मोठाही असू शकतो. म्हणून कधी कुणाला छोटं म्हणायचं नाही. आपल्याला लहान लहान आपले जे बहीण भाऊ आहेत त्यांच्याकडूनही शिकायला मिळतं, फार काही शिकायला मिळतं. आणि आपल्याला ज्याच्याकडून शिकायला मिळतं तो गुरु. 1400 वर्ष आयुर्मान असलेले संत चांगदेव महाराज 8 वर्षाच्या मुक्ताईला गुरु मानतात. कारण त्यांच्यातला अहंकार 1400 वर्षाचा किती मोठा तो अहंकार होता. तो अहंकार एका क्षणात घालवला, अज्ञान घालवलं संत मुक्ताई. आणि म्हणून 1400 वर्षाचा चांगदेव 8 वर्षाच्या मुक्ताईला गुरु मानतो. गुरु. म्हणून आपल्याला पदोपदी जे आपल्याला मार्ग दाखवतात ते आपल्याला गुरुस्थानी असतात. म्हणून कधी ज्याच्याकडून शिकता येईल त्याच्याकडून शिकायचं. आपण कधी कधी आपली लहान बहीण भावंड असतात किंवा आपल्यापेक्षा छोटे असतात, शाळेत जाणारे, त्यांनी कसं चालायचं, कसं बोलायचं ते आपल्याला शिकवतात. किंवा आपलं जे चांगलं चालणं बोलणं आहे ते आपल्यापेक्षा मोठे असणाऱ्यांकडे नसतं. कधीतरी बघा घरामध्ये मोठे बहीण भावंड असतात, ते त्यांना सांगतात ते बघ छोटा तुझ्यापेक्षा चांगला आहे. बोलतात की नाही? आहे की नाही? तुम्ही छोटे असाल तर तुमचं कौतुक, आणि तुमच्यापेक्षा मोठे असाल तर त्यांना ते तुमचं उदाहरण देऊन सांगणार. आणि तुम्ही मोठे तुमच्यापेक्षा घरात अजून छोटा बहीण भावंड असेल आणि ते तुमच्यापेक्षा चांगलं असेल तर आई वडील ते सांगतात बघ तुझ्यापेक्षा ते चांगलं आहे, त्याच्याकडून शिक काहीतरी. बोलतात ना घरातले, आई वडील बोलतात ना, काय त्याच्याकडून शिक काहीतरी. बघ जेवण झालं ताट उचलून नेलंय, तुला साधं ताट सुद्धा हलवायचं कळत नाही, आहे की नाही? आई सांगते. म्हणजे चांगलं काय आहे, वाईट काय आहे, चांगल्या वाईटाची जाण, योग्य अयोग्याची जाण आपल्याला जो करून देतो तो गुरु असतो. बरं, आता अजून एक वेगळा मुद्दा सांगतो. गुरु म्हणजे फक्त अस्तित्वातील किंवा शारीरिक रूपातीलच गुरु असेल असं नाही. आता एक वेगळं सांगतो तुम्हाला. गुरुपौर्णिमेचा गुरु. गुरु मी आतापर्यंत अस्तित्वातील गुरु सांगितला, तुम्हाला शारीरिक रूपातील गुरु सांगितला. आता वेगळ्या स्वरूपातील गुरु सांगतो. शीख जो धर्म आहे, शीख है ना, शीख बांधव असतात, त्यांचा जो धर्म ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब, तोच त्यांचा सगळ्यात मोठा गुरु आहे. म्हणजे तुमच्याकडे जर जबरदस्त श्रद्धा असेल, उत्कट असेल, तुमच्या जवळ जर जबरदस्त श्रद्धा असेल आणि उत्कट असेल तर तुम्ही ग्रंथांनाही गुरु मानून तुम्ही आयुष्याची वाटचाल करून तुमचं ध्येय गाठू शकता. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे शीख धर्मातला ग्रंथ जो आहे किंवा ग्रंथाला गुरु पण देणं आहे ते आहे. आणि आपल्याकडे सुविचार आहे, ग्रंथ हेच मग सुविचार फक्त ऐकायचे नसतात. कधी फळ्यावर सुविचार लिहिलेले असतात बघा, शाळेमध्ये क्लासेसमध्ये आपण वह्यांवरही लिहितो. सुविचार फक्त लिहिण्याची गोष्ट नसते, ती समजून आपल्या आचरणात आणण्याची गोष्ट असते. गुरु ग्रंथ हेच गुरु. मग ग्रंथ हेच गुरु आहे म्हणजे काय? म्हणजे आम्हाला आमच्या आयुष्यात बाकीचे गुरु लाभलेत किंवा आम्हाला आयुष्यात बाकी जे काही शिकता येतं ते शिकता येतं, पण आम्हाला जे आम्हाला नाही जमलं त्यापेक्षा जास्त आम्हाला जर कोण शिकवत असेल तर त्या एक ग्रंथ म्हणजे पुस्तक. पुस्तकाने मस्त घालतं, पुस्तकाने मस्त घालतं आणि मस्तकाने माणूस सशक्त होतो आणि सशक्त असलेला माणूस कुणापुढे नतमस्तक होत नाही. समजलं? पुस्तकाने मस्तक घालतं आणि हल्लेलं मस्तक सशक्त होतं आणि सशक्त झालेलं मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नाही. म्हणून ग्रंथ हे गुरु म्हटलंय. मग आम्ही फक्त वाचन प्रेरणा दिनाच्या दिवशी वाचनाचं महत्व सांगून नाही होणार आहे. आम्हाला रोज वाचता आलं पाहिजे. आता आम्हाला आमचाच अभ्यास होत नाही तर आम्ही आधी काय वाचणार आहे?
पण तुम्ही जितकं वाचाल ना तितकं तुम्हाला फार कळेल की ग्रंथ हेच गुरु म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाहीये. तुम्हाला इतकं महापुरुष आणि संत वाचता आले पाहिजेत की तुमचा जो काही तुम्हाला घ्यायचा जो तुमचा ज्ञानाचा सागर आहे तो भरभरून झाला पाहिजे. नाहीतर असं होतं की आम्ही फक्त शरीराने वाढत चाललो, हे सगळं खालीच राहिलंय. मी नेहमी माझं व्याख्यान करत असताना बऱ्याचदा प्रसंग येतो तेव्हा सांगत असतो. आता एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. जगातला सगळ्यात मोठा एक्सप्रेस हायवे सांगा बरं कोणता आहे? तुमच्या माहितीत असेल तो सांगा. जगातला सगळ्यात मोठा एक्सप्रेस हायवे सांगा. हा बरं, अटल सेतू. ठीक आहे. अजून बाकीच्यांना काहीच माहित नाही. मुंबई पुणे हायवे आहे, आता समृद्धी महामार्ग झालाय नाही का. असे तुम्हाला जे माहित असेल, तुम्हाला वाटेल हा जगातला सगळ्यात मोठा एक्सप्रेस हायवे आहे. कोणी सांगेल जपानमध्ये आहे, कोणी सांगेल अमेरिकेमध्ये आहे. मी सांगतो जगातला सगळ्यात मोठा एक्सप्रेस हायवे. लक्ष देऊन ऐका, कारण ऐकण्याची गोष्ट आहे. जगातला सगळ्यात मोठा एक्सप्रेस हायवे ह्या कानातून ह्या कानापर्यंत. समजलं? दिवसभर इतक्या विचारांच्या गाड्या धावतात, पण ते सगळ्या इकडून बाहेर. हे सगळं ट्रक टर्मिनल खाली आहे, इथे कोणत्याही गाड्या पार्क होत नाहीत. हा बघा तुम्ही. आता तुम्ही आज मी जे बोललोय, अजून थोड्या वेळ बोलणार आहे, याच्यातलं किती तुमच्या लक्षात राहणार आहे आणि किती लक्षात राहिल्यानंतर किती समजलं आहे, उमजलं आहे आणि किती तुम्ही आचरणात आणलं याचा विचार तुम्ही करा. म्हणून कीर्तन, प्रवचन, व्याख्यानं नेहमी ऐकली पाहिजे. कारण वाचनाचा तर आम्हाला फार कंटाळा आहे. कोण वाचणार ते आहे ना. आज मी खूप मोठा आर्टिकल लिहिलंय गुरुपौर्णिमेनिमित्त, पण लोक फक्त खाली व्हेरी नाईस लिहून देतात. मला माहिती आहे त्यांनी वाचलेलंच नाही. कारण 3-3.5 पानांचा लेख कोण वाचणार आहे की नाही. गुरुपौर्णिमेबद्दल, गुरुबद्दल लिहिलंय, छान लिहिलंय, मग थोडं वाचायचं आणि छान मस्त लिहिलंय. वाचनाचा फार कंटाळा आहे. मग आम्हाला ऐकायला तर सोपं आहे ना, बसलो ऐकायचं आहे. सगळं हाताची स्थिती बदलली वाटतं ना, कुठे कुठे गेले हात सगळे. अवघड आहे ना. सुरुवात कशी केली होती ना, आता कुठे पोहोचलो आपण. तर सांगत होतो मी, ग्रंथ हेच गुरु. खूप वाचलं पाहिजे. शीख धर्मामध्ये ग्रंथाला गुरुस्थान दिलेलं आहे की तुमच्यामध्ये जर श्रद्धा असेल, उत्कटता असेल, तर तुम्ही ग्रंथाला गुरु मानणार. आणि तुम्हाला ग्रंथ असा गुरु आहे जो तुम्हाला खरोखर जगात पेक्षा वेगळं काहीतरी सांगणार की हे असं करायचं. फार वाचा. आणि कवितांचे पुस्तक वाचा, कथा वाचा, कादंबऱ्या वाचा, साहित्य वाचा, ललित, सगळं काही जे मिळेल ते वाचा. फार वाचा, भरपूर वाचा. खरं सांगतो तुम्हाला. कारण व्यक्तिमत्व परिपूर्ण होण्यासाठी, कधीतरी पुन्हा कधी आलो, सरांनी बोलवलं तर तुम्हाला व्यक्तिमत्व विकास या सगळ्या सारख्या विषयावर मी छान सांगेल तुम्हाला. पण आता थोडक्यात सांगता, हे वाचन फार केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मगाशी उदाहरण सांगितलं तर पुन्हा सांगतो ग्रंथांबद्दलचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संग्रहामध्ये 50,000 पुस्तके होती. किती? 50,000 पुस्तके. आणि पुस्तकांसाठी घर बांधलेला एकमेव माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्या घराला नाव दिले राजगृह. 50,000 पुस्तके, दिवस रात्र वाचन करणारा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी जेव्हा जेव्हा वाचायला बसतो, मी भूक तहान सगळं हरपून बसतो, देहभान हरपून वाचायला बसतो, सगळी शक्ती एकवटून वाचतो मी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे. ते ग्रंथांविषयी मला सांगायचं पुढचं वाक्य असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जर मला माझ्या संग्रहातील एखादा ग्रंथ कोणी जर मागितला ना की मला दे, तर मला माझं प्राण मागितल्यासारखं वाटायचं. इतकं मी माझ्या ग्रंथांवर, पुस्तकांवर प्रेम करतोय. समजते मला काय म्हणायचं आहे? की इतकं जबरदस्त श्रद्धा असली पाहिजे आपली. मग पुस्तक सुद्धा आपला गुरु आहे. ग्रंथ हेच गुरु, नुसतं सुविचार नाहीये, तर तो समजला पाहिजे आपल्याला. समज. आता मी मगाशी म्हटलं तुम्हाला, संगीत असेल, कला असेल, क्रीडा असेल, ह्या क्षेत्रामध्ये तर फार गुरुनानंद साधारण महत्व आहे. ज्याला इंग्रजीमध्ये नाही, आपल्या मराठीमध्ये कोच म्हणतात. काय म्हणतात? हा, आणि इंग्रजीमध्ये गुरु म्हणतात. मग आपली भाषा तशी झाली. जाऊ दे, आपल्या भाषेविषयी कधीतरी बोलू आपण. जर ज्याला आपण कोच म्हणतो तो फक्त कोच नसतो, तर त्याने खूप काही केलेलं आहे म्हणून ते त्या पदाला पोहोचले आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतो. तुम्ही कोणताही खेळाडू घ्या, कोणताही
खेळ घ्या, त्या खेळातल्या त्या खेळाडूला कोणीतरी तो गुरु असतोच. एकलव्य असं म्हणतो आपण की एकलव्याला कोणी गुरु नव्हतं तरी सुद्धा त्याने पुतळा बांधला होता, कारण मला त्यांचा आशीर्वाद पाहिजे म्हणून. मी जे जे संतांची नावं घेतली, ज्या ज्या महापुरुषांची नावं घेतली, तुम्ही बघा त्यांना गुरु आहे आणि म्हणूनच ते पुढे गेले. कारण गुरुशिवाय काही नाहीये. गुरु तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे नेत असतो. म्हणून गुरु आपल्याला असलं पाहिजे. माझी एक छोटीशी कविता ती तुम्हाला वाचून दाखवतो, गुरु परंपरेच्या, गुरूंविषयी लिहिलेलं आहे. तुम्ही कविता वाचता कधी? शाळेत प्रार्थना म्हणतात का तुमच्याकडे? हा ना? कोणत्या प्रार्थना असतात? ही एकच प्रार्थना असते? बर. आमच्या लहानपणी वेगवेगळ्या प्रार्थना म्हटल्या जायच्या, वेगवेगळ्या. आणि ही कविता आहे ती प्रार्थनेच्या स्वरूपातच मी तुमच्या पुढे सादर करतोय. 3च कडव्यांची छोटी कविता आहे. गुरु काय असतो ते तुम्हाला कवितेतून कळेल. आणि कविता मी चालीत सादर करण्याचा प्रयत्न करतो. आवाजाकडे लक्ष द्यायचं नाही. शब्द आवाज लक्ष कुठे द्यायचं आहे? शब्दांकडे. ऋण फेडता फिटेना गुरूंचे, ऋण फेडता फिटेना. गुरूंचे ऋण फेडता फिटणार नाही. आमचे महाराज असे म्हणायचे बघा, मी फार छान एक छोटीशी गोष्ट सांगतो. आपण जन्माला आल्यानंतर आपल्यावर प्रामुख्याने 4 प्रकारचे ऋण असतात. आपल्यावर ऋण म्हणजे कर्ज, एक प्रकारे कर्ज, आपण कर्ज करतो ना, त्याला ऋण शब्द म्हटलाय. माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्यावर प्रामुख्याने 4 प्रकारचं ऋण असतं. एक आई वडिलांचं, दुसरं गुरूंचं, तिसरं देवाचं आणि चौथं समाजाचं. माणूस जन्माला आल्यानंतर त्यावर प्रामुख्याने 4 प्रकारचे ऋण असतात. आई वडील, शिक्षक, गुरु, देव आणि समाज. मग हे ऋण फेडायचं ना. आपण कुठून कर्ज घेतलं तर फेडतो की नाही? कर्ज फेडावं लागतं. मग कसं फेडणार? आई वडिलांचं ऋण फेडायचं आहे तर आई वडिलांची मनोभावे सेवा केली तर ऋण फेडता येतं. बघा, मी जो विचार मांडतो त्याकडे लक्ष द्या. मनुष्यावर 4 प्रकारचे ऋण असतात. त्यातील पहिलं ऋण आई वडिलांचं. आई वडिलांची सेवा केली तर ते ऋण फेडता येतं, फिटतं. दुसरं देवाचं नामस्मरण करा मनोभावे, देवाचं ऋण फिटतं. तिसरं समाजाचं. आपण मोठे झाल्यानंतर आपल्याला जितकं होईल तितकं समाजाला दान धर्म करा, यथाशक्ती दान धर्म करा. कारण आपल्याला समाजाने वेळोवेळी दिलं, आपली कोणी फी भरली, कोणाला आपल्याला कोणी ऍडमिशन घेऊन दिलं, जे जे काही आपल्याला पदोपदी आजवर कोणीतरी मदत केली, आपण त्या प्रकारे यथाशक्ती दान धर्म करा, मदत करा. समाजाचं ऋण फेडता येतं. पण जे ऋण फेडता येत नाही ते ऋण म्हणजे गुरूंचं ऋण. आमचे महाराज म्हणायचे की पृथ्वी दान केली, सगळी पृथ्वी दान केली तरी जे ऋण फिटणार नाही ते ऋण म्हणजे गुरूंचं ऋण आहे. फार मोठा विचार आहे. आई वडिलांचं ऋण फेडता येतं, देवाचं ऋण फेडता येतं, समाजाचंही ऋण फेडता येतं, गुरूंचं ऋण फेडता येत नाही. म्हणून कविता आहे, ऋण फेडता फिटेना गुरूंचे, ऋण फेडता फिटेना. गुरु माझा प्राण गुरु देवस्थान, गुरु माझा प्राण गुरु देवस्थान. गुरु माझी श्रद्धा गुरु समाधान. घाली लोटांगण चरणा गुरूंचे, ऋण फेडता फिटेना. गुरु पाठी राखा गुरु माझा मार्ग, गुरु पाठी राखा गुरु माझा मार्ग. गुरु सहवास तोच खरा स्वर्ग. किती करू मी अर्चना गुरूंचे, ऋण फेडता फिटेना. आणि शेवटचं 3रं कडवं आहे, पृथ्वी केली दान तरी फिटेना ऋण. पृथ्वी केली दान तरी फिटेना ऋण. गुरु महात्म्य थोर काय करू अर्पण. भजे निरंतर गुरूंना, गुरूंचे ऋण फेडता फिटेना. फेडता फिटेना गुरूंचे ऋण फेडता
फिटेन. गुरूंचा ऋण फेडताही फिटणार नाही असं आहे. म्हणजे गुरु माझी श्रद्धा आहे, गुरु माझं समाधान आहे. तुम्हाला जो जो प्रश्न आहे त्या प्रश्नांचं समाधान ज्या ठिकाणी मिळतं ते गुरु आहे. आज आमचे महाराज नाहीयेत. ज्या ज्या वेळेला मला जो जो प्रश्न यायचा ना महाराजांकडे जायचं. भले मी शिक्षक आहे, मी साहित्यिक आहे, विचारवंत आहे, वक्ता आहे, मी बोलतो, मी सगळं करतोय, पण मला ज्या ज्या प्रश्नांचं समाधान पाहिजे महाराजांकडे जायचं, विषय मांडायचा आणि अगदी लहान बालकासारखं बसायचं, महाराजांकडून ऐकून ऐकून घ्यायचं, स्वतःला धन्य धन्य करून द्यायचं. कधी पण बघा, आपल्याला ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, ज्या ज्या गोष्टींचं अज्ञान आहे ते घालवायचं आहे, गुरूंकडे जा आणि त्यांना सांगा, त्यांच्याशी बोला. आपलं अज्ञान सकल अज्ञान दूर करून आपल्याला ज्ञानरूपी संपन्न करतात ते गुरु. तुम्ही ज्या अवस्थेत आहात अजून काहीच नाहीये, आपल्याला खूप शिकायचंय, खूप प्रचंड ज्ञान घ्यायचं. जगामध्ये फार ज्ञान आहे, प्रचंड ज्ञान आहे, पण आपल्याला काय होतंय, आपल्याला वाटतं की आपणच मोठे शहाणे. आणि आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी अजून एक सांगतो, आज तुमच्या घरी जाऊन आई वडिलांच्या पाया पडा, सरांच्या पाया पडा, त्यांना वंदन करा. अजून जो कोणी गुरु असेल त्यांनाही नमस्कार करा, वंदन करा. पण एक नमस्कार सगळ्यांनी करायचा आहे आणि ती कॉमन गोष्ट आहे. कॉमन गुरु आहे सगळ्यांचा. कोण बरं? नाही. मी छान स्वतःला मला सुचलेला विचार आहे सकाळी, अगदी सकाळी इकडे येण्याच्या आधी. नाही 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 नाही, अजून विचार करा. आम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी जे काही करत असाल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करणारा, ज्ञान देणारा एक गुरु आहे. त्या गुरुचं नाव आहे गुगल बाबा. गुगल बाबाला नमन केलं पाहिजे आजच्या दिवशी. गुगल आपल्याला सगळ्यांना ज्ञान देणार आहे. मग बरोबर आहे की नाही? मी सुद्धा, मला जे काही प्रश्न असतात, या शब्दाचा अर्थ काय, हा कसा वापरायचा, हे मी गुगललाच विचारतो. आणि खरंय ना, गुरु का नाही म्हणायचंय, गुगलला का नाही गुरु म्हणायचंय? ज्ञान देतो मला, भरपूर ज्ञान देतोय. म्हणजे मला काही प्रश्न, मी प्रत्येक वेळी सरांकडे नाही येऊ शकत आहे, मी सरांशी नाही बोलू शकत आहे. बरोबर आहे? बघ है ना. मग आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुगल बाबाला सुद्धा नमन केलं पाहिजे. तर पाऊण तास झालेला वेळ, थोडक्यात आजच्या दिवसाचा सारांश सांगतो तुम्हाला, की मी जिथून सुरुवात केली होती की व्यक्तीचा जन्म झाल्यापासून शेवटापर्यंत त्याला गुरुची गरज असते. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, है ना, कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला मार्गदर्शक असतो, गुरु असतो, आणि तो असलाच पाहिजे. म्हणून आई वडिलांपासून सुरू होणारी ही गुरुप्रथा किंवा गुरुसेवा, आई वडिलांपासून जे जे कोणी आहेत त्यांना आपण मनापासून मानलं पाहिजे. आणि आपलं अज्ञान दूर करून आपल्याला सक्षम बनवतात ते गुरु असतात. म्हणून त्यांच्या इतकं थोर कोणी नाही, गुरूंच्या पेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. जे गुरु आहेत गुरु आहेत. सद्गुरु सारिका असता पटेला, काही इतरांचा लेखक, कोणतरी काहीच टेन्शन नाही घ्यायचं. मला त्यांनी सांगितलं चालायचं. महापुरुषांची चरित्र वाचा. मी आता जे जे तुम्हाला सांगितलं हे सगळं वाचन आहे, हे सगळं ऐकलेलं आहे. असं नाही की अचानक काहीतरी येतं, असं काही अचानक मिळत नाहीये. मी आज तुमच्या पुढे उभा राहून बोलतोय, सर बोलतायत, हे काही सहज मिळत नाहीये. ते आपल्याला कोणीतरी शिकवलेलं असतं. आणि मग जे जे मी ऐकतो, जे जे मी वाचतो ते मी साठवलं पाहिजे, मी जमा केलं पाहिजे. आता आज मी पाऊण तास तुमच्याशी गुरु महती या विषयावर बोललो, गुरूंविषयी सांगितलं, अगदी संतांची उदाहरणं सांगितली, महापुरुषांची उदाहरणं सांगितली. आपण त्यातून काय घेणार आहे हे फार महत्वाचं आहे. की फक्त गुरुपौर्णिमा आहे, मग गुरुपौर्णिमा साजरी करायची, झाली गुरुपौर्णिमा. वाचन प्रेरणा दिन आला, साजरा केला, झाला वाचन प्रेरणा दिन. मराठी राजभाषा दिन आला, मराठीचा जय जयकार केला, झाला मराठी दिन. 1 मे महाराष्ट्र दिन आला, महाराष्ट्राचा जय जयकार केला, झाला महाराष्ट्र दिन. 15 ऑगस्ट 26 जानेवारी देशाभिमान, संध्याकाळी झेंडे रस्त्यावर पडले, संपला 15 ऑगस्ट 26 जानेवारी. हे नाही चालणार आहे. आम्हाला स्वतःला अपडेट करावं लागेल, स्वतःला खूप समृद्ध करावं लागेल. कारण जगामध्ये प्रचंड स्पर्धा आहे, प्रचंड संख्या आहे, आणि तुमच्याकडे खूप कौशल्य, स्किल, ज्ञान असलं पाहिजे तुम्हाला. ते कॅलिबर नसेल, तुमच्या जवळ जर काही नसेल ना तर काही नाही. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आई वडील आणि हे सगळे सांगत असताना मला एक चांगला मोलाचा संदेश द्यायचा आहे तुम्हाला, की स्वतःला सक्षम बनवा, प्रचंड ज्ञान घ्या.
मोबाईलवर नुसता वेळ टाइमपास घालू नका. सर फार बघा तुम्ही, मी सरांना फार मानतो, मी बोललो तुम्हाला, कारण सर इतकं काही करतात ना की हा हे करता आलं पाहिजे, हेच करू शकतो आपण, हे झालं पाहिजे. आपण धडपड स्वभावाचं असलं पाहिजे, म्हणजे काहीतरी करायचं हे समजून घ्यायचं. खूप गोष्टी असतात, पण आपण घेतला मोबाईल, काहीतरी रील्स बघितले, घालवला वेळ, संध्याकाळ झाली, जेवलो, झोपलो, सकाळी उठलो, तेच नाही. हे मोबाईलवर टाइमपास अजिबात करू नका. आणि मोबाईल पासून फार वाईट गोष्टी घडतात, आपल्याला अनेक नको ते आजार घडतात. फार लोक म्हणजे अगदी वेडे सुद्धा होतात, तुम्ही पाहिलं असेल, रील्स मध्ये सुद्धा दाखवतात ते. त्यामुळे जगामध्ये प्रचंड ज्ञान आहे, ज्ञान घ्या. आपली भारतीय संस्कृती संस्कारशील आहे, त्या संस्कृतीचं संवर्धन करा. आपल्याकडे प्रचंड ज्ञान आहे, प्रचंड चांगले संस्कार आहेत, ते आई वडिलांनी दिलेले, शिक्षकांनी दिलेले ते संस्कार घेऊनच आपल्याला परिपूर्ण व्हायचं आहे. बघा, माणूस आपल्याला वाटतं ना प्रत्येकाला की मला बेस्ट व्हायचं ना, परिपूर्ण व्हायचं. बट आपण म्हणतो देर इज नो वन परफेक्ट. पण आपण त्या परफेक्शनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की मला हे चांगलं करता आलं पाहिजे. मग आई वडील आणि शिक्षक आपल्या भल्यासाठी सांगतात ना, ते ऐकता आलं पाहिजे. पण आम्ही फक्त म्हणायचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी आई वडिलांनी गुरूंना नमन करायचं, नंतर म्हणायचं तुला काय कळतं, गप्प बस आई. बरोबर, आपण बोलतो आईला कधीतरी, आईनं सांगितलं ना असं कर तसं कर, गप्प बस तुला काय कळतंय, बोलून जातो आपण. कुणाला? आईला, वडिलांना बोलतो गप्प बस काय कळतंय तुला, आपण बोलतो आपल्या आई वडिलांना. मग आजच्या दिवशी फक्त गुरुपौर्णिमा साजरी करायची आणि उद्या असं बोलायचं नाही चालणार. ते तुमच्या भल्याचा विचार करतात, कोण तिडकीनं तुमच्यासाठी जगतात. आई वडील आणि शिक्षक प्रचंड आदर करा. खरं सांगतो, मनापासून सांगतो, मी फार तळमळीने सांगतो विद्यार्थ्यांना की आई वडील आणि शिक्षकांचा प्रचंड आदर करा. कारण हा आदर्शाचा त्रिकोण आहे, ते तुमच्यासाठी जगतात, तुम्हाला भरभरून देतात प्रत्येक वेळोवेळी. आणि या तिघांपेक्षा जास्त संस्कार आणि ज्ञान तुम्हाला कोणी नाही देणार, एक लक्षात घ्या. आई वडील आणि शिक्षक यांचं ज्ञान, यांचे संस्कार, बस. म्हणून त्यांचा आदर करा, त्यांना रिस्पेक्टने बोला. आपण किती मोठे शहाणे झालो ना तरी आई वडिलांना उलट्या आवाजात, वरच्या आवाजात शक्यच नाही. मी अभिमानानं सांगतो, मी आई वडिलांना आजपर्यंत वरच्या आवाजात सुद्धा बोललो नाही. वरच्या आवाजात की मी कमवायला लागलोय, मी आता मोठा माणूस आहे, मी प्रसिद्ध माणूस आहे, वगैरे वगैरे काही नाही. आई वडिलांपुढे जेव्हा उलट आपण आई वडिलांपुढे आणि गुरूंपुढे जेवढं लहान होऊ, बालक होऊ. आई वडिलांनी, आता आम्ही ज्या वयात आहे सर, आम्ही आई वडिलांनी बाळा म्हटलं ना तो सगळ्यात भारी होतं. बाळा असं जवळ घ्यायचं, बाळा म्हटलं ना. आणि ते आहे तोपर्यंत, एकदा ते गेले की मग त्यांची कमतरता जगात कोणीच भरून काढू शकत नाही, आई वडील आणि शिक्षक. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी बोलण्यासारखं फार आहे, पण थोडक्यात सांगतो कारण तुमच्या डोक्याच्या वरून जाईल. म्हणून थोडं बोलावं, पण समजेल असं बोलावं, असं माझे विचार आहे, माझी धारणा आहे. नाही तर माझा माईक आणि माझंच आई, मलाच बोलता येतं मग मीच बोललं पाहिजे. मी अजिबात असं करत नाही. नाही तर मी 2 तास बोलेल ह्याच विषयावर, अजून 2 तास बोलेल. पण काय तुम्हाला किती घेता येतं ना, ते महत्वाचं आहे. त्यामुळे फार कोंबण्यापेक्षा, आपण बोलतो ना जेवण सुद्धा लिमिटेड जेवलं, एकदम कोंबलं की मग ते उलटच बाहेर येतं. त्यापेक्षा थोडं घ्या, चांगलं घ्या. म्हणजे खा, थोडंच खा पण चांगलं खा. तसं थोडं ऐका पण चांगलं ऐका, थोडं वाचा पण चांगलं वाचा. मग म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी सरते शेवटी हा संदेश द्यायचा की आई वडील आणि शिक्षक, तुम्ही शालेय विद्यार्थी आहात, त्यामुळे आता सध्या तुमच्यासाठी आई वडील आणि शिक्षक हेच तुमचे गुरु आहेत. त्यांचा आदर करा, ते जे सांगतील ते ऐका, खूप वाचन करा, खूप स्वतःला सक्षम बनवा आणि एक चांगला माणूस बनवा. आणि आपण गुरुपौर्णिमा वगैरे दक्षिणा वगैरे देतो ना, खरं सांगू, तुम्ही जितकं चांगला माणूस व्हाल ना आणि गुरूंना भेटायला जाल, गुरूंना ती सगळ्यात मोठी भेट असते. आता मी फार मोठा पैशावाला, मग गुरुपौर्णिमेला एक कार दिली गिफ्ट गुरुला. मी फार मोठा पैशावाला आहे, मग एखादा फ्लॅटच दिला गुरुला गिफ्ट. तुम्ही काही व्हा, तुम्ही शेतकरी व्हा, तुम्ही एखादा अधिकारी व्हा, तुम्ही स्वतः बिझनेसमॅन व्हा, काही व्हा, पण एक चांगला माणूस म्हणून तुम्ही समाजात असाल. आणि जेव्हा तुमच्याबद्दल गुरु ऐकेल किंवा तुम्ही गुरुला भेटाल, तेव्हा ते अभिमानाने सांगतात माझा शिष्य आहे, माझा विद्यार्थी आहे. म्हणून सगळ्यात शेवटी काय,
तर तुम्ही काही व्हा, पण एक चांगला माणूस व्हा, आई वडील आणि गुरूंचा आदर करा. आणि अशा प्रकारे ती त्यांना गुरुपौर्णिमेची भेट असेल हे सांगून मी या ठिकाणी थांबतो. पुनश्च एकदा धन्यवाद. गुरूंच्या चरणी नमन. सगळ्यात शेवटी आभार प्रदर्शन. काय असतं बघा, आता मी अनेक विषयांवर बोलतो, अनेक तसं बघायला गेलं तर गुरुपौर्णिमा ह्या विषयावर मी पहिल्यांदा बोललोय. सर 2 मिनिटं शांत बस. गुरुपौर्णिमा या विषयावर मी पहिल्यांदा बोललोय. मी अनेक विषयांवर होतो, अगदी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पासून आई वडील आणि अनेक म्हणजे व्यक्तिमत्व विकास असेल, संघर्ष, क्षितिज स्पर्श, अशा अनेक विषयांवर बोललेलो आहे. आणि आज या विषयावर बोललो. असं आता काय की मी जो काही आहे प्रसिद्ध आहे, बाहेर अनेक लोक ओळखतात वगैरे, पण तुमच्या पुढे मी आलो आहे यासाठी कोणीतरी कारणीभूत आहे. म्हणजे अनेक फुलं असतात बघा, आपण देवाला जो हार घालतो, त्या अनेक फुलांमुळे तो हार शोभा दिसतो, पण त्या फुलांना जोडणारा जो धागा असतो तो मात्र दिसत नाही. आणि खरं महत्व त्या धाग्याचं आहे. तसं आज मी तुमच्या पुढे आलोय. मी आहे मोठा वक्ता, कवी, लेखक, विचारवंत वगैरे वगैरे वगैरे, पण तुमच्या पुढे मी आलो आणि त्याचं निमित्त आहे फक्त आणि फक्त सचिन सर. म्हणून एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सर पुन्हा एकदा मी सरांचे आभार मानतो की सर आपण मला आज संधी दिली, त्यामुळे मी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांपुढे आलो आणि मला गुरुपौर्णिमा या विषयावर बोलता आलं. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद की तुम्ही ऐकले, शांत चित्ताने ऐकले. आणि अनेक जणांना मी पाहिलंय फार मनापासून ऐकत होते आणि जितकं तुम्हाला घेता येईल तेवढं घ्या. आणि एक चांगला अजून शेवटचा विचार देतो की जर तुम्ही काही लिहित नसाल तर लिहायला सुरुवात करा. म्हणजे शाळेतला होमवर्क, क्लासचा होमवर्क नाही, 2 मिनिटं फक्त डायरी लिहायची. आज सुरुवात करा गुरुपौर्णिमेला की गोपाळे सर आले होते, त्यांनी असंच व्याख्यान दिले. व्याख्यानातल्या ज्या गोष्टी आवडल्या त्या जरी अशा मुद्द्यांमध्ये जरी लिहिल्या, तिथून पुढे अशी लिहायची सवय लावा की आज काय झालंय वगैरे. मग तुमच्या आयुष्याला तुम्ही वर्षभराने ती डायरी जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल आज माझ्याजवळ काय आहे आणि आधी माझ्याजवळ काय होतं. म्हणजे फक्त वाचा हे खूप लोक सांगतात, पण ऐका आणि लिहा सांगणारा माणूस आहे मी, की खूप ऐका आणि लिहायला सुरुवात करा. तर पुन्हा एकदा सरांना आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. माझं पामारा काय थोडंपण की मी प्रयत्न करत राहतो आणि मी नेहमी असं म्हणतो की तुमची संधी आणि माझा प्रामाणिक प्रयत्न, हे माझं ब्रीदवाक्य आहे की सरांनी तुम्ही मला संधी द्यायची आणि मी प्रामाणिक प्रयत्न करतो. हे तत्व घेऊन मी चाललो आहे. सर तुम्हाला माझी विनंती आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती की अजून मला कधी कुठे कोणत्या विषयावर संधी देता आली तर द्या. मी तुमची संधी आणि माझा प्रामाणिक प्रयत्न ह्या ऋणात कायम. धन्यवाद. आणि सरांचं बोलणं झाल्यानंतर कोणाला काही प्रश्न असतील तर वक्त्यांनी त्याला उत्तर द्यायचे असतात ते मी प्रयत्न करेन. सरांना प्रश्न आहेत का काय कोणाच्या आधी? कारण माझं बोलणं संपल्यावर तुम्ही घरी जाणार आहात. हा म्हणजे कुणाला काही बोलायचं आत्ताच काय कोणाला विचारायचं तर सरांना विचारू शकता. इफ यू हॅव एनी डाऊट, एनी क्वेश्चन रिलेटेड दिस टॉपिक, नाहीतर सर ऑफिसमध्ये थांबणारे 10 मिनटं जाऊन तुम्ही सरांना भेटू शकता. ऑल राईट. आज सरांनी तुम्हाला जे काय मार्गदर्शन दिलं तर अर्ध्या गोष्टी तुम्हाला कळाल्या, अर्ध्या कळाल्या नाही, ते मला स्पष्ट जाणवत होतं. दुसरा मुद्दा कि आपल्याकडे सांगण्यासारखं किती आहे आणि काय काय आहे ह्याच्यावरती एकदा विचार करा. इसके ऊपर एक बार सोचो कि हमारे पास बोलने के लिए और होने के लिए कितना सारा है. कितने सारे महान लोगों ने हमें यहाँ तक लेके आए. जैसे हम लोग फ्रीडम फाइटिंग से लेके यहाँ तक आज का सफ़र है हमारा. कितने सारे अपॉर्चुनिटीज़ है और इंडिया भी ग्रो कर रहा है ना, ऑल वर्ल्ड में फेमस हो रहा है. और आप फ्यूचर इंडियन हो तो आपको बनाना हमारा काम है. जैसे एक मूर्तिकार एक अच्छी मूर्ति बनाने के लिए हमेशा कोशिश करता है, दिन रात मेहनत करता है, तभी जाके वो अच्छी मूर्ति बनती है. और वो मूर्ति को भी बहुत सारे घाव झेलने पड़ते. तो आपको भी आपके लाइफ में अगर अच्छी मूर्ति बनना है तो आपको बहुत सारे घाव झेलने पड़ेंगे.
और आप कुछ भी कपड़ा पहनो, मैं आज के गुरु पूर्णिमा के दिन एक ही आपको बात का सबक दूंगा, ज़्यादा नहीं बोलूँगा। आप कोई भी कपड़ा पहनो, कोई भी फैशन करो, कुछ भी हीरो बन के घूमो, लेकिन हमारे संस्कृति को मत भूलो। जो हमारा कल्चर है वो मत, आप उसको नहीं भूलना है आपको। रिस्पेक्ट हमेशा बड़ों को देना ही देना है। यू शुड बी गिव द रिस्पेक्ट, चाहे वो टमाटर बेचने वाला कोई हो, सब्जी वाला हो, कोई भिखारी हो, व्हेनेवर आपसे जो बड़ा है यू ऑलवेज कीप रिस्पेक्ट ऑन दोज। आपको उसको रिस्पेक्ट देना ही देना है, कोई भी हो। आपसे बड़ा है ना, बस हो गया, इतना काफ़ी आपके लिए। उसको कभी सिंगल नाम से मत बुलाओ। कभी कभी हम लोग हैसियत से छोटे लोगों को एक ही साउंड में बुलाते, काय रे जा तिकडे। डोंट कॉल देम लाइक दैट, दिस इज़ नॉट आवर कल्चर। ऑलराइट, अगेन सबको गुरु पूर्णिमा की शुभकामनाएं। मग आप सुबह पैर पडे ना, पाया पडले की नाही सकाळी, सांगितलं होतं कालच, ठीक आहे। आणि आज जे जे गुरु तुमच्या शाळेतले असतील, आज शाळांना सुट्ट्या आहेत, व्हॉट्सअपला मॅसेज टाका, ग्रुपवर मॅसेज टाका, आणि उद्या सकाळी गेल्यानंतर शाळेतल्या शिक्षकांच्याही पाया पडा तुम्ही, त्यांनाही जरा बरं वाटेल। गुरूंसाठी सगळ्यात हीच मोठी दक्षिण असते की त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत नम्रतेने राहावं, एवढीच अपेक्षा असते। कधी रस्त्यात दिसलं सर एखादे, काय सर कशा आहात, बरे आहेत का, एवढं जरी बोललात ना, कोणी तुमचं काय मागत नाही। तुम्ही किती अंबानी बना तर काही करा, गुरुला तुमच्याकडून काही नको असतं, समजलं की नाही। फक्त तुम्ही 2 शब्द बोललात तेवढं मात्र पुरेच असतं, ठीक आहे। धन्यवाद सर, सरांसाठी सरांचे खूप खूप आभार आहेत। काल रात्री सर 11 11:30ला मेसेज गेला ग्रुपवर, त्यामुळे यथेच्छ सत्कार इथे करता नाही आला वेळेअभावी, तरी शब्दसुमनांनी सरांनी आज जो अमूल्य वेळ दिला आणि तुम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपल्या संपूर्ण मयूर एज्युकेअर फॅमिलीच्या वतीने सरांचं मी अभिनंदन आणि आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो। धन्यवाद सर। सर ऑफिसमध्ये बंद करते। मराठी मनाच्या राष्ट्रीय भावनांचे प्रतीक, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुद्रा, अखंड विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वरांच्या चरणी वंदन। या महाराष्ट्राच्या पावन पवित्र भूमीवर अवतरलेले सर्व संत, विचारवंत, साहित्यिक, देशभक्त, क्रांतिकारक या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन। माझे जन्मदाते आई वडील आणि गुरुजनांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार। आणि आज या कार्यक्रमासाठी मला संधी देणारे माझे मित्र आणि सर, माझे स्नेही आणि मार्गदर्शक सर्व काही आदरणीय सचिन सर आणि आपणा सर्व विद्यार्थी मित्रांना शंकर गोपाळे यांचा नमस्कार। सर्वप्रथम आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गुरुपौर्णिमा वर्षातून एकदा येते, आषाढ महिना चालू आहे, आषाढ महिन्यातली पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा असते। आपण शिक्षक दिन साजरा करतो, तो कोणत्या तारखेला करतो? 5 सप्टेंबरला, तो तारखेनुसार असतो। आणि गुरुपौर्णिमा ही तारखेनुसार नाही तर तिथीनुसार असते। तिथ काय? पौर्णिमा। मग गुरुपौर्णिमा साजरी होते तिथीनुसार पौर्णिमेच्या दिवशी। आणि आपण का करतो? आपण लहानपणापासून थोडंफार ऐकलं असेल, शाळेमध्ये वाचलं असेल, लिहिलं असेल, है ना। आणि व्हॉट्सअपमुळे आजकाल तर काय आपल्याला सकाळ संध्याकाळ ते मेसेज येतात। पण त्याही पलीकडे जाऊन सरांनी आज जे तुमच्यासाठी जी संधी दिली आहे मला, माझ्याकडून जे काही आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। गुरुपौर्णिमा, माणूस कोणत्याही क्षेत्रातला असो, तुम्ही विद्यार्थी, मी, सर, आम्ही कोणत्याही क्षेत्रातला माणूस असो, त्याला मार्गदर्शकाची म्हणजेच गुरुची गरज असते। माणसाच्या जन्मापासून तर माणसाच्या शेवटापर्यंत कोण ना कोण, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याला मार्गदर्शक गुरु म्हणून लाभलेला असतो। म्हणजे माणसाच्या जन्मापासून तर शेवटापर्यंत त्याला गुरु असतो आणि तो असलाच पाहिजे, याशिवाय तो तिथपर्यंत जाऊ शकत नाही। मग खरं तर माणूस जन्मल्यानंतर म्हणजे बालक जन्मल्यानंतर त्याचा जो प्रवास सुरू होतो तर त्याचे आई वडीलच पहिल्यांदा त्याचे गुरु असतात। आई वडील हे त्याचे पहिले गुरु असतात। मग पदोपदी जसजसं आपण मोठं होत जातो आणि अजून आपल्याला जे जे इच्छित क्षेत्र ध्येय प्राप्त करायचं आहे तिथपर्यंत जाईपर्यंत किंवा अगदी शेवटापर्यंत पण आपल्याला वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळ्या स्वरूपात गुरु भेटत असतात। आता आपण बऱ्याच जणांना प्रश्न असतो, म्हणजे नेमका गुरु म्हणजे काय असतो? गुरु काय असतो? व्याकरणमध्ये तुम्ही मराठी व्याकरण शिकला असेल, शिकत आहात।
मात्र असते माहिती येते का, लघु आणि गुरु. लघु म्हणजे काय, छोटा, आणि गुरु म्हणजे बघा किती सोपं आहे. मराठी व्याकरणातलं मी उदाहरण सांगतो. गुरु जो छोटा नाही, हे का नाही, लघु छोटा असतो आणि गुरु मोठा असतो. म्हणजे गुरु तो महान आहे, मोठा आहे, तो गुरु आहे. ज्याला गुरुर नाही तो गुरु आहे. मग आई वडील आपले पहिल्यांदा गुरु असतात. मग शालेय शिक्षण घेत असताना शिक्षकांच्या रूपात भेटलेली व्यक्ती, ते आपले ध्येय गाठेपर्यंत आपल्याला मिळणारे वेगवेगळे गुरु यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आज सर स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. आम्ही आमच्या परीने आमच्या क्षेत्रात आहे. मग आम्हाला आजवर लाभलेले गुरु आहेत. तुम्ही आता शालेय अवस्थेत आहात. तुमचा जन्म झाल्यापासून तुमचे आई वडील आणि आता शिक्षक आहेत, आणि अजून तुम्हाला मोठं व्हायचं, त्या वेळेला तुम्हाला तिथे गुरु मिळतील. आतापासून तुमच्या डोक्यात काहीतरी असलं पाहिजे, म्हणून मी तुमच्या पुढे बोलत आहे. भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाइल मॅन, थोर शास्त्रज्ञ, लेखक, विचारवंत डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्या एका पुस्तकात म्हणतात की शालेय जीवनातील विद्यार्थी त्यांच्यासाठी आदर्शाचा एक त्रिकोण आहे. शालेय जीवनातील म्हणजे तुमच्या समोर एक आदर्शाचा त्रिकोण आहे, आणि त्या त्रिकोणामध्ये कोण आहे, आई वडील आणि शिक्षक. आता तुम्हाला इतर गुरूंची काही गरज नाहीये, ती पुढे लागते गरज, आणि त्या वेळेला ते लोक मिळून जातात. मी सांगणार आहे गुरु कोण असतो, कुठे मिळतो, कसा काय. पण शालेय विद्यार्थी आपल्यासाठी आदर्शाचा त्रिकोण कोण, आई वडील आणि शिक्षक. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात आदर्शाच्या शोधात, असं त्यांचा एक धडा होता 12वीला अभ्यासक्रमामध्ये आले. मग पहिल्यांदा आपण आई वडिलांना गुरु मानलाय, आणि मानायचं. आपली भारतीय परंपरा आहे, अनादी कालापासून आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा आहे. भारत या जगामध्ये सगळ्यात वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण देश आहे. त्याचे अनेक कारण आहेत. आपल्याकडे आपण आई वडिलांना फार मानतो, इतर देशांमध्ये तसं काही नसतंय. आपण शिक्षकांना फार मानतो, आपण गुरूंना फार मानतो. दुसऱ्या देशामध्ये अशी प्रथा नसते. मग अनादी कालापासून आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा आहे, फार मोठी परंपरा आहे. देवांनी सुद्धा जेव्हा अवतार घेतले, देवांनी त्यांना सुद्धा गुरु करावा लागला. आपण रामायण महाभारत हे आपले ग्रंथ वाचले असतील, ऐकले असतील. प्रभू रामचंद्रांचे गुरु वशिष्ठ, भगवान श्रीकृष्णांचे गुरु सांदीपनी. म्हणजे भगवंतांनी जेव्हा अवतार घेतला त्यांना सुद्धा गुरु करावा लागला. म्हणजे गुरु साधी सोपी गोष्ट नाहीये. तुम्ही देव जरी असला तरी तुम्हाला गुरु मार्गदर्शक असतो. गुरु मार्ग दाखवतो, पुढे काय करायचं, पुढे कसं जायचंय, काय करता येईल. अजून उदाहरण द्यायचं झालं तर गुरु द्रोणाचार्य आणि अर्जुन यांचं तर फार प्रसिद्ध उदाहरण आहे. त्यांच्या नावाने शासन आजही पुरस्कार देतं. माहिती आहे तुम्हाला, अर्जुन पुरस्कार मिळतो केंद्र सरकारतर्फे, द्रोणाचार्य पुरस्कार. संत ज्ञानदेवांचे गुरु संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दल ऐकले तुम्ही? एक मोबाईल अजून ज्ञानेदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, वारकरी संप्रदायाची मुहूर्त मेढ त्यांनी रोवली. त्यांनी सुरुवात केली वारकरी संप्रदायाला. दुसरा झाला. त्यांचे गुरु त्यांचेच थोरले बंधू संत निवृत्तीनाथ. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी त्यांची आई, आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरुस्थानी त्यांचे थोरले बंधू संत निवृत्तीनाथ. म्हणजे गुरु असं नाही की बाहेरच कोणीतरी असला पाहिजे. गुरु आपल्या जवळ आपल्याला मार्गदर्शन जो करतो तो गुरु असतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जेव्हा आपण वाचतो तेव्हा ते सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये लाभलेले माझे 3 गुरु. पहिले गुरु म्हणजे तथागत गौतम बुद्ध, दुसरे गुरु म्हणजे संत कबीर, आणि तिसरे गुरु म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. म्हणजे हे महामानव सुद्धा आपल्या गुरूंना मानतात. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे लोक सुद्धा आपल्या गुरुला मानतात. कारण गुरुशिवाय मार्ग मिळत नाही. गुरु तुम्हाला जेव्हा एखादा माणूस फार कष्ट करतोय, फार संघर्ष करतोय, फार प्रयत्न करतोय, ते करूनही जेव्हा त्याला यश मिळत नाही आणि मग ते अपयशाने खचून जातो आणि तो थकून जातो, तेव्हा त्या वेळेला गुरु
योग्य विचार देऊन, योग्य मार्ग देऊन त्या मरगळलेल्या मनाला पुन्हा, ग्लानी आलेल्या मनाला पुन्हा नवचेतना देऊन पेटवून उठवतात आणि चल, आणि तो चालतो आणि ते त्याला यश मिळतं. हे कारणीभूत असलेलं नाव म्हणजे गुरु. गुरूंचा सहवास लाभणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. गुरु सहवास लाभणं फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे आई वडीलही गुरु आहेत, शिक्षकही गुरु आहेत, पुढे जाऊन तुम्हाला अजून 3-4 लोकही मिळतील. मग माझा एकच गुरु असला पाहिजे असं काही नाही. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळा व्यक्तिमत्व आपलं त्या ठिकाणी ते स्थान असलं पाहिजे. आता मी समजा वारकरी संप्रदायाशी संबंधित आहे, तर मला माझे गुरु होते, आता नाहीये त्या जगामध्ये, ते गेले. आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी त्यांच्या दर्शनाला जायचं, त्यांचे पूजन करायचं, आशीर्वाद घ्यायचा. आई वडील माझे आहेत, शिक्षण क्षेत्रातले माझे गुरु आहेत, तर त्यांना मी त्या ठिकाणी जाऊन भेटेल. म्हणजे मी ज्या क्षेत्रात आहे, मी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे, मला जे गुरु आहेत ते त्यांचं ते स्थान आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, तर आजच्या दिवशी तुम्हाला वाचायला मिळेलच, संगीत क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये आज तुम्ही बातम्यांना पहा, हे जे नावाजलेले लोक आहेत ते आजच्या दिवशी आपापल्या गुरुला जाऊन भेटणार, त्यांचं पूजन करणार, त्यांचा आशीर्वाद घेणार. गायन क्षेत्र जे असतं ना, गायन फार मोठमोठी घरांनी फेमस असतात, प्रसिद्ध असतात, किराणा घराणं वगैरे असं गायन क्षेत्रामध्ये. तर आजच्या दिवशी त्यांना विचारा, जे जे कोणी मोठे लोक आहेत, प्रसिद्ध लोक आहेत, त्या सगळ्यांचे गुरु, म्हणजे तुम्ही किती मोठे असाल, पण आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या गुरूंना जाऊन भेटणारच, त्यांचं पूजन करणार, त्यांना वंदन करणार, त्यांच्याकडून आजच्या दिवशी आशीर्वाद घ्यायचा. आजचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा, म्हणजे आपल्या संस्कृतीनुसार व्यास पौर्णिमा म्हटलं जातं. आजच्या दिवशी व्यास पौर्णिमा म्हटलं जातं. म्हणजे व्यास माहितीये, ऋषी व्यास. अजून एक आजची जी पौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा, तिचा एक अजून एक संदर्भ सांगतो तुम्हाला. आजच्या दिवशी तथागत गौतम बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालंय. बौद्ध धर्म जो आहे, बौद्ध धर्म ज्यांनी स्थापन केला, ते तथागत गौतम बुद्ध यांना आजच्या दिवशी बुद्धत्व प्राप्त झालंय. बुद्धत्व म्हणजे ज्ञान प्राप्त झालंय. फार साधना केल्यानंतर, तपश्चर्या केल्यानंतर, ध्यान केल्यानंतर त्यांना जे बुद्धत्व प्राप्त झालं, तो दिवस होता आजचा दिवस, पौर्णिमेचा दिवस, आषाढ पौर्णिमा. मग तुम्ही ज्या ज्या लोकांची नावं घ्याल ना, त्या लोकांना विचारा किंवा त्यांना ऐका, वाचा, तेव्हा कळेल की गुरु काय असतो. गुरु एक माती आहे. आता माती आहे, मातीमध्ये पाणी मिक्स केलं, मातीचा गोळा झाला, बस. तो फक्त मातीचा चिखल दिसेल तुम्हाला, पण एखादा कुंभार येईल आणि त्याला जर आकार देईल, योग्य आकार देईल, तर त्या मातीचा, आतापर्यंत तो मातीचा चिखल होता, आता थोड्या वेळापूर्वी तो मातीचा चिखल होता, नंतर मातीचा गोळा झाला आणि नंतर त्यातून काहीतरी आकार आला. एखादी मूर्ती असेल, एखादं भांड असेल ना, मडकं असेल, घागर असेल, म्हणजे थोड्या वेळापूर्वी तो मातीचा चिखल होता, पण आता डोळे भरून पाहावं अशी एखादी मूर्ती झाली. म्हणजे आपण गणपती बाप्पा बसवतो वगैरे, हे सुद्धा तेच आहे. म्हणजे तो चिखल होता, त्याला योग्य आकार देण्याचं काम गुरूंनी केलं. मग आपणही जन्माला आलो, आपण असं चाललोय, वाढतोय, जगतोय, पण आपल्याला योग्य दिशा देण्याचं काम. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला कुणामध्ये काय कमी जास्त आहे, कुणाला काय आवडतं, हे सगळ्या गोष्टी पाहून त्याला योग्य मूल्यांची, संस्कारांची जाणीव करून देऊन, ज्ञान देऊन, भरण पोषण करून त्याला खऱ्या अर्थाने चांगला विद्यार्थी घडवण्याचं काम शिक्षक करतो. म्हणून शिक्षक इतकाच महान गुरु आहे. म्हणजे आपण वेगवेगळी झाडे लावतो, ते झाडांना आपण पाणी घालतो, है ना, खत पाणी घालतो की नाही. लहान असताना त्याला जास्त काळजी घ्यावी लागते. झाड मोठं झाल्यानंतर आपण पाणी घालतो का? नाही घालत. कधी घालतो? त्याचं रोप असतं जेव्हा ते बीज असतं तेव्हा पाणी घालतो, खत घालतो. रोप असताना त्याला खत पाणी घालतो आणि ते तेवढं मोठमोठं होईपर्यंत घालतो. म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही आता ज्या स्थितीमध्ये आहात, अवस्थेमध्ये आहात, या वेळेला तुम्हाला शिक्षक रूपामध्ये भेटलेले जे गुरु आहेत ते खऱ्या अर्थानं तुम्हाला विचारांचं, मूल्यांचं, सद्गुणांचं, सद्विचारांचं खतपाणी घालून तुम्हाला खऱ्या अर्थानं चांगला माणूस बनवण्याचं काम शिक्षक करतात. म्हणून ते महान गुरु.
काय क्लासमध्ये व्याख्यान ठेवलंय मुलांसाठी. असं नाही, असं हां नाही. अजून काय एवढं बोला ना शेठ. आपण समजून घेतलं पाहिजे. कधी कधी तुम्ही विचार करा ना, आई वडील आपल्यासाठी काय करतात. अरे बापरे पेनला आले. मला चालायला कोणी शिकवलं तेव्हा मी वर्ष 2 वर्षाचा बाळ होतो. आहे ना. मला चालायला कोणी शिकवलं. हा म्हणा, मी, हा म्हणा, कोणी शिकवलं मला? हा ना तेच तेच. म्हणजे अगदी पहिला शब्द उच्चारण्यापासून पहिलं पाऊल टाकण्यापासून आज काय काय म्हणता. हा ना. आई वडील हां मी हेच तुम्हाला सांगतो की जन्म झाल्यापासून माणसाची स्वतःपर्यंत आपल्याला करून देतात. अरे बापरे बायकॉट केलं बायकॉट. आदर केला. संत कबीरांचा एक दोहा फार प्रसिद्ध आहे. हां संत कबीर ज्यांनी आपण सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत होते. Point आहे, संत sir, कबीर. संत कबीरांचा एक दोहा आहे. नाही, गरज नाहीच आहे त्यांची. खडे काके लागू पाय, गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय, श्री हरी गुरु आपणे गोविंद दियो. बरोबर? संत कबीर म्हणतात की देव आणि गुरु जर उभा असेल समोर, माझ्या समोर गुरु आणि देव जर उभा असेल तर मी आधी कुणाच्या पाया पडू? कुणाच्या पाया पडणार? आपण कुणाच्या पाया पडणार? देव भेटला म्हटलं आपण देवाच्या पाया पडणार. कोणाचा कोणाचं रोज भेटतो आपण? देव भेटले देव. कोण कोण. मी तर देवाच्याच पाया पडेल. संत कबीर म्हणतात गावातला विशाल. खडे काके लागू पाय, कुणाच्या पाया पडू? म्हणजे हा नाही ना नाही ना फोन नाही आला ना. योग आहे. मी गुरुंच्या पाया पडेल आधी, कारण तो देव आहे. नाही कोणाचाच कॉल नाही आला हो मला. कोण आहे? बाजूला उभा असलेला मला देव फोन आहे. नाही आला त्यांचा. हे कोणी सांगितलं? एकदा आले होते ना, फक्त एकदाच बाहेर आले होते तेव्हा काय फीज वगैरे सांगितली होती त्यांना मी. असंच म्हणतात. त्यांना बोललो डेमो क्लासला पाठवून द्या. तर स्वामी म्हणजे महाराष्ट्राची परंपरा जी आहे फार हा मला आठवते त्यांनी MSc-IT केलं आपल्याकडे आणि आपल्याला 11वीला ॲडमिशन नाही केलं तर तुम्ही त्याला पाठवून द्या. तुम्ही जी काय अमाऊंट सांगाल त्या अमाऊंटमध्ये आपण घेऊया. तुम्ही बोला नका घेऊ मी नाही घेत पैसे, तुम्ही बोलाल तसं. तुम्ही तुम्ही जे बोलाल ते होईल. तुम्ही बोला फीज नका घेऊ मी नाही घेतली, काही प्रॉब्लेम नाही आहे. समर्थ रामदास स्वामी हां तुम्ही जसं बोलाल तसं बोलू आपण. ठीक आहे काही अडचण नाही. हां थोर म्हणावा. पण पाठवायला सांगावं. सिलेबस पुढे गेल्यावर परत मागे यायचं तो त्रास होतो. मग बाकी काय त्रास नाही आहे. कोणाची करावा? पेमेंट आलं गेलं त्याचा त्रास नाही. वेळ जातोय ना तो जमतो जायला मुलाचा. हां तेवढं सांगा त्याला. आधी नमस्कार कोणाची करावा? मला वाटते सद्गुरु थोर आहे, दयाचे प्रसादे रघुवीर. समर्थ रामदास स्वामी किती छान म्हणतात. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कुणाशी करावा? मला वाटते सद्गुरु थोर आहे, दयाचे प्रसादे श्री रघुवीर पावे. संत कबीर जसं म्हणतात तसं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. कुणाला थोर म्हणू मी? देवाला म्हणू की गुरुला म्हणू? मी गुरुला थोर म्हणणार, कारण तो देव आहे याची जाणीव करून देणारा गुरु आहे. कारण देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवणारे गुरु आहे. आणि म्हणून मी सद्गुरूंच्या पाया पडणार. म्हणजे संतांनी आपल्याला खूप काही सांगितलं आणि जे जे महापुरुष झाले, जे जे लोक झाली त्यांनी गुरूंना मानलेलं आहे. म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा आपण पुढे प्रवास करणार, तुम्हाला योग्य अयोग्याची जाण करून देणारा जो कोणी असेल तर तो गुरु असतो. म्हणजे अज्ञानाच्या आणि अहंकाराच्या अंधारातून ज्ञानाच्या विवेकाच्या मार्गावर आणतात ते गुरु असतात. योग्य अयोग्याची जाणीव करून देणारे गुरु असतात. भरकटलेल्या आणि मरगळलेल्या मनाला योग्य मार्गावर आणणारे गुरु असतात. संत ज्ञानेश्वर महाराज फार छान सांगतात, सद्गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. सद्गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी? साक्षात सद्गुरु माझ्या पाठी आहे, मी कशाला कुणाची चिंता करू? संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मला कशाची चिंता नाही ना, सद्गुरु आहे. मला मार्ग दाखवतात ते सद्गुरु, मला कशाची चिंता नाही आता.
कारण मला कुठे जायचं आहे, मला कसं जायचंय, मला काय करायचं, मला काय नाही करायचंय, काय योग्य आहे काय अयोग्य आहे, मला सगळं सांगणारं आहे सद्गुरू आहे, म्हणजे गुरु आहे. सद्गुरू सारिखा असता पाठीला का इतरांचा लेखा कोणतरी, इतरांची काय चिंता करायची, मला कशाची चिंता करायची. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनीच हरिपाठामध्ये एक गुरु परंपरेचा अभंग आहे. हरिपाठ माहिती आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ लिहिलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी जसे ग्रंथ लिहिलेत, अभंग लिहिलेत, ओवे लिहिलेत, त्याप्रमाणे हरिपाठ लिहिलेत. हरिपाठ म्हणजे ज्याचं रोज पठण केलं जातं तो हरिपाठ आहे. हरिपाठामध्ये एक अभंग आहे, त्याच्यामध्ये गुरु परंपरा सांगितलेली आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मचिंद्रताई तुझविले ज्ञान देवासार. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, हे सकळ जे काही आहे, सगळे सिद्धांत आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्यांचा सगळ्यांचा गुरु कोण आहे? आदियोगी आदिनाथ भगवान शंकर. त्यांचा पहिला शिष्य मचिंद्रनाथ. संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या अभंगामध्ये नाथांची परंपरा, गुरु परंपरा सांगतायत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्रतायाचा मुख्य शिष्य म्हणजे भगवान शंकर. सगळ्या सिद्धांतांचं जे मूळ आहे ते भगवान शंकर, आणि त्यांचा मुख्य शिष्य, पहिला शिष्य मचिंद्रनाथ. मचिंद्रनाथांचा शिष्य गोरक्षनाथ. गोरक्षनाथांच्या पुढे आता सांगितलं ना अभंग मी, नाही लक्षात. मचिंद्राने बोधक गोरक्षाशी केला. गोरक्ष म्हणाला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. म्हणजे गोरक्षनाथांनी पुढे गहिनीनाथांना सांगितलं, म्हणजे ते त्यांचे गुरु. आणि गहिनीनाथाचे शिष्य निवृत्तीनाथ, आणि निवृत्तीनाथांचे शिष्य संत ज्ञानेश्वर महाराज. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु, आता उलट जाऊ, संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ, गहिनीनाथांचे गुरु गोरक्षनाथ, गोरक्षनाथांचे गुरु मचिंद्रनाथ, आणि मचिंद्रनाथांचे गुरु, लक्ष आहे तुमचा, लक्ष आहे, छान छान, मस्त. स्वतःसाठी डाळ्या वाजवा एकदा, छान वाटलं. नाहीतर हे काय चाललंय त्यांना काही ना कळत नाही, पण तुम्ही छान, चांगले विद्यार्थी आहेत, ऐकतायत छान पैकी. संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलेला अभंग आहे की गुरु परंपरा आहे आमची अशी. असं आपल्याला गुरु पदोपदी मिळत जातो. आता याही पलीकडे जाऊन सांगतो मी तुम्हाला, की मी तुम्हाला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी राजमाता जिजाऊ, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरुस्थानी त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ, बरोबर. आता अजून एक ना विलक्षण गोष्ट सांगतो तुम्हाला. संत परंपरेमध्ये एक संत आहे, संत चांगदेव महाराज. चांगदेव महाराज किती वर्ष जगले माहितीये? आपण जगतो हल्ली 60-70 वर्षाचं आयुर्मान झालंय आपलं. आधीचे पिढीतले लोक 100 वर्ष जगायचे. पण आपल्या योग सामर्थ्याच्या आधारे 1, 2, 3 नाही तर तब्बल 1400 वर्षे जगलेले संत चांगदेव महाराज. किती वर्षे? 1400 वर्ष जगलेलं. 1400 वर्षांचं आयुर्मान लाभलेलं व्यक्तिमत्व म्हणजे संत चांगदेव महाराज. यांचे गुरु कोण असतील बरोबर? काय की 1400 वर्षे ज्यांनी योग सामर्थ्याच्या आधारे, तपश्चर्येच्या, योग साधनेच्या आधारे आपलं आयुर्मान वाढवलं. 1400 वर्षे. आणि सकल प्राणी मात्रांवर सुद्धा कंट्रोल होतं त्यांचं. आता थोडकी गोष्ट सांगतो, थोडी, म्हणजे तुम्हाला ते अजून छान वाटेल. संत चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले आपले योग सामर्थ्याच्या, तपश्चर्याच्या आधारावर. आणि त्यांना कळलं की हे संत ज्ञानेश्वर महाराज वगैरे बहीण भावंड आहेत, फार प्रसिद्ध आहेत, लोक फार मानायला लागलेत त्यांना. त्यांना वाटलं की आपण भेटायला जाऊ. त्यांच्या एका शिष्याने सांगितलं, महाराज तुम्ही इतके मोठे तपस्वी आहात आणि इतक्या वर्षात जगलेले आहात तुम्ही, आणि ते छोट्या छोट्या बालकांना काय भेटायला जायचं, म्हणून पत्र लिहा. पत्र लिहिल्यानंतर पत्र काय लिहिलं त्यांनी, चांगदेव महाराजांनी, तर कोरपत्र पाठवलं. काय लिहावं, कारण ते छोटे, त्यांना काय लिहावं. आपण पत्र लिहिताना काय लिहितो? सप्रेम नमस्कार, शीर्षाष्टांग नमस्कार, आहे की नाही. आता मी सुरुवातीला काय बोललो, सगळ्यांना अभिवादन केलं आणि आई वडिलांच्या आणि गुरूंच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार केला. मी बोलताना माझ्या शब्दांकडे लक्ष होतं का तुमचं? फरक असतो.
आपण शिरसाष्टांग नमस्कार फक्त तिघांनाच करायचा, आई वडील आणि गुरु. शिरसाष्टांग नमस्कार म्हणजे पूर्णपणे झोपून शिर साष्टांग दंडवत ज्यांना घालायचं ते फक्त तीनच, आई वडील आणि गुरु. बाकीच्यांना गुडघा टेकून नमस्कार करा, असं वाकून नमस्कार करा, काही हरकत नाही. अगदी देवांना सुद्धा, म्हणजे आमचे संत सांगतात बघा, देवांना सुद्धा असं नमस्कार करायचं नाही. तो सगळ्यात थोर आपल्यासाठी जे कोणी आहे ते आई वडील आणि गुरु, ज्यांना शिरसाष्टांग नमस्कार करायचा आहे ना. लक्षात येईल नाही गोष्ट, गुरुपौर्णिमेच्या दिवशी छान सांगितलेली तुमच्यासाठी गोष्ट आहे. मग तसं पत्रामध्ये ह्या लहान बालकांना काय लिहायचं हा प्रश्न संत चांगदेवांना पडला, म्हणून त्यांनी कोरच पत्र पाठवून दिलं. आता कोरपत्राचा अर्थ काय घ्यायचा? मग संत ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 लिहिली, 65 ओव्यांचं पत्र लिहिलं. ते लिहिल्यानंतर त्यांना वाटलं ही कोणीतरी आहे, यांना भेटायला जायला पाहिजे. पण त्यांना त्याचा पूर्ण अर्थ नाही उमगला आणि मग त्यांना कुतूहल निर्माण झालं की एवढ्या लहान वयामध्ये एवढं छान दर्जेदार लिहिलंय, त्यांना भेटायला गेलं पाहिजे. आणि मग आपल्या योग सामर्थ्याच्या आधारावर इतकं कमवलेला माणूस आहे, तपस्वी माणूस आहे, भेटायला आले. आणि एवढा मोठा माणूस असल्यामुळे त्यांच्या मागे लोकांचा फौजफाटा. भेटायला येताना आता योग सामर्थ्याचा माणूस आहे, हातात नाग आणि वाघावर बसून आलाय. कारण अगदी प्राणी मात्रांवर सुद्धा त्यांचं कंट्रोल, इतका मोठा योगी माणूस संत चांगदेव महाराज कशावर बसून आलेत? वाघावर, हातामध्ये नाग घेऊन. कुणाला भेटायला? ह्या लहान बालकांना, कारण हे लहानच बालक होते. संत निवृत्तीनाथ चांगदेव सोपान, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान आणि संत मुक्ताबाई, ही 4 बहीण भावंड माहितीये. आता ही 4 बहीण भावंड यांना भेटण्यासाठी ते वाघावर बसून आलेत आणि शेकडो लोकांचा जमाव त्यांच्या सोबत आलाय. आणि जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना कळलं की आलेत आणि ते एका भिंतीवर बसले होते संत ज्ञानेश्वर महाराज, की ते तिकडून येत आहेत, संत चांगदेव महाराज आपल्याला भेटायला येत आहेत अनेक लोकांना घेऊन. आणि ते ज्या भिंतीवर बसले होते त्या भिंतीलाच आज्ञा केली की चल त्यांना भेटायला जाऊ आपण. एक निर्जीव भिंत चालली आहे. त्यांचं सामर्थ्य 1400 वर्षांचं होतं, जिवंत प्राणी मात्रांवर कंट्रोल होतं. पण ज्ञानेश्वर महाराज निर्जीव भिंतीला सुद्धा चालायला लावलाय. हे पाहून त्यांना कळलं की हे आपल्यापेक्षाही फार मोठे आहेत कोणीतरी. आता मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जो महत्वाचा मुद्दा सांगायचा तो इथे आहे की भेटल्यानंतर ते नतमस्तक झाले सगळ्यांच्या चरणी की मी 1400 वर्षाचा माणूस आणि हे 8-10 वर्षांची बालक आहेत, पण यांचं सामर्थ्य माझ्यापेक्षा मोठा आहे, यांचा अधिकार माझ्यापेक्षाही मोठा आहे. आणि त्यावेळेला संत चांगदेव महाराजांमधला जो अहंकार होता तो घालवण्याचं काम 8 वर्षाच्या मुक्ताईने केलंय. मुक्ताई सगळ्यात शेवटची ढाकली. किती वय वर्षे 8 वर्षाच्या त्या मुक्ताईने चांगदेवाचा अहंकार घालवला. चांगदेव 65 समजून सांगितली. तेव्हा 1400 वर्षे जगणारा आयुर्मान असलेला संत चांगदेव महाराज त्या 8 वर्षाच्या मुक्ताईला गुरु मानतो. गुरु. आता समजलं तुम्हाला काय? गुरु कोण असू शकतो? जो आपल्यातला अहंकार घालवतोय, आपल्यातलं अज्ञान घालवतोय, तो गुरु. मग तो गुरु छोटाही असू शकतो, तो गुरु मोठाही असू शकतो. म्हणून कधी कुणाला छोटं म्हणायचं नाही. आपल्याला लहान लहान आपले जे बहीण भाऊ आहेत त्यांच्याकडूनही शिकायला मिळतं, फार काही शिकायला मिळतं. आणि आपल्याला ज्याच्याकडून शिकायला मिळतं तो गुरु. 1400 वर्ष आयुर्मान असलेले संत चांगदेव महाराज 8 वर्षाच्या मुक्ताईला गुरु मानतात. कारण त्यांच्यातला अहंकार 1400 वर्षाचा किती मोठा तो अहंकार होता. तो अहंकार एका क्षणात घालवला, अज्ञान घालवलं संत मुक्ताई. आणि म्हणून 1400 वर्षाचा चांगदेव 8 वर्षाच्या मुक्ताईला गुरु मानतो. गुरु. म्हणून आपल्याला पदोपदी जे आपल्याला मार्ग दाखवतात ते आपल्याला गुरुस्थानी असतात. म्हणून कधी ज्याच्याकडून शिकता येईल त्याच्याकडून शिकायचं. आपण कधी कधी आपली लहान बहीण भावंड असतात किंवा आपल्यापेक्षा छोटे असतात शाळेत जाणारे,
त्यांनी कसं चालायचं, कसं बोलायचं ते आपल्याला शिकवतात. किंवा आपलं जे चांगलं चालणं बोलणं आहे ते आपल्यापेक्षा मोठे असणाऱ्यांकडे नसतं. कधीतरी बघा घरामध्ये मोठे बहीण भावंड असतात, ते त्यांना सांगतात ते बघ छोटा तुझ्यापेक्षा चांगला आहे, बोलतात की नाही, आहे की नाही? तुम्ही छोटे असाल तर तुमचं कौतुक, आणि तुमच्यापेक्षा मोठे असाल तर त्यांना ते तुमचं उदाहरण देऊन सांगणार. आणि तुम्ही मोठे, तुमच्यापेक्षा घरात अजून छोटा बहीण भावंड असेल आणि ते तुमच्यापेक्षा चांगलं असेल तर आई वडील ते सांगतात बघ तुझ्यापेक्षा ते चांगलं आहे, त्याच्याकडून शिक काहीतरी, बोलतात ना घरातले, आई वडील बोलतात ना, काय त्याच्याकडून शिक काहीतरी, बघ जेवण झालं ताट उचलून नेलंय, तुला साधं ताट सुद्धा हलवायचं कळत नाही, आहे की नाही? आई सांगते. म्हणजे चांगलं काय आहे, वाईट काय आहे, चांगल्या वाईटाची जाण, योग्य अयोग्याची जाण आपल्याला जो करून देतो तो गुरु असतो. बरं, आता अजून एक वेगळा मुद्दा सांगतो. गुरु म्हणजे फक्त अस्तित्वातील किंवा शारीरिक रूपातीलच गुरु असेल असं नाही. आता एक वेगळं सांगतो तुम्हाला. गुरुपौर्णिमेचा गुरु मी आतापर्यंत अस्तित्वातील गुरु सांगितला, तुम्हाला शारीरिक रूपातील गुरु सांगितला. आता वेगळ्या स्वरूपातील गुरु सांगतो. शीख जो धर्म आहे, शीख है ना, शीख बांधव असतात, त्यांचा जो धर्म ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब, तोच त्यांचा सगळ्यात मोठा गुरु आहे. म्हणजे तुमच्याकडे जर जबरदस्त श्रद्धा असेल, उत्कट असेल, तुमच्या जवळ जर जबरदस्त श्रद्धा असेल आणि उत्कट असेल तर तुम्ही ग्रंथांनाही गुरु मानून तुम्ही आयुष्याची वाटचाल करून तुमचं ध्येय गाठू शकता. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे शीख धर्मातला ग्रंथ जो आहे किंवा ग्रंथाला गुरु पण देणं आहे ते आहे. आणि आपल्याकडे सुविचार आहे, ग्रंथ हेच मग सुविचार फक्त ऐकायचे नसतात. कधी फळ्यावर सुविचार लिहिलेले असतात बघा, शाळेमध्ये क्लासेसमध्ये आपण वह्यांवरही लिहितो. सुविचार फक्त लिहिण्याची गोष्ट नसते, ती समजून आपल्या आचरणात आणण्याची गोष्ट असते. ग्रंथ हेच गुरु. मग ग्रंथ हेच गुरु आहे म्हणजे काय? म्हणजे आम्हाला आमच्या आयुष्यात बाकीचे गुरु लाभलेत किंवा आम्हाला आयुष्यात बाकी जे काही शिकता येतं ते शिकता येतं, पण आम्हाला नाही जमलं त्यापेक्षा जास्त आम्हाला जर कोण शिकवत असेल तर त्या एक ग्रंथ म्हणजे पुस्तकाने मस्त घालतं आणि मस्तकाने माणूस सशक्त होतो आणि सशक्त असलेला माणूस कुणापुढे नतमस्तक होत नाही. समजलं? पुस्तकाने मस्तक हलतं आणि हल्लेलं मस्तक सशक्त होतं आणि सशक्त झालेलं मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नाही. म्हणून ग्रंथ हे गुरु म्हटलंय. मग आम्ही फक्त वाचन प्रेरणा दिनाच्या दिवशी वाचनाचं महत्व सांगून नाही होणार आहे. आम्हाला रोज वाचता आलं पाहिजे. आता आम्हाला आमचाच अभ्यास होत नाही तर आम्ही आधी काय वाचणार आहे? पण तुम्ही जितकं वाचाल ना तितकं तुम्हाला फार कळेल की ग्रंथ हेच गुरु म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाहीये. तुम्हाला इतकं महापुरुष आणि संत वाचता आले पाहिजेत की तुमचा जो काही तुम्हाला घ्यायचा जो तुमचा ज्ञानाचा सागर आहे तो भरभरून झाला पाहिजे. नाहीतर असं होतं की आम्ही फक्त शरीराने वाढत चाललो, हे सगळं खालीच राहिलंय. मी नेहमी माझं व्याख्यान करत असताना बऱ्याचदा प्रसंग येतो तेव्हा सांगत असतो. आता एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. जगातला सगळ्यात मोठा एक्सप्रेस हायवे सांगा बरं कोणता आहे? तुमच्या माहितीत असेल तो सांगा. जगातला सगळ्यात मोठा एक्सप्रेस हायवे सांगा. बरं, अटल सेतू. ठीक आहे. अजून बाकीच्यांना काहीच माहित नाही. मुंबई पुणे हायवे आहे, आता समृद्धी महामार्ग झालाय, नाही का? असे तुम्हाला जे माहित असेल, तुम्हाला वाटेल हा जगातला सगळ्यात मोठा एक्सप्रेस हायवे आहे. कोणी सांगेल जपानमध्ये आहे, कोणी सांगेल अमेरिकेमध्ये आहे. मी सांगतो जगातला सगळ्यात मोठा एक्सप्रेस हायवे. लक्ष देऊन ऐका, कारण ऐकण्याची गोष्ट आहे. जगातला सगळ्यात मोठा एक्सप्रेस हायवे ह्या कानातून ह्या कानापर्यंत. समजलं? दिवसभर इतक्या विचारांच्या गाड्या धावतात, पण ते सगळ्या इकडून बाहेर. हे सगळं ट्रक टर्मिनल खाली आहे. इथे कोणत्याही गाड्या पार्क होत नाहीत. बघा तुम्ही,
आता तुम्ही आज मी जे बोललोय, अजून थोड्या वेळ बोलणार आहे, त्याच्यातलं किती तुमच्या लक्षात राहणार आहे आणि किती लक्षात राहिल्यानंतर किती समजलं आहे, उमजलं आहे आणि किती तुम्ही आचरणात आणलं याचा विचार तुम्ही करा. म्हणून कीर्तन, प्रवचन, व्याख्यानं नेहमी ऐकली पाहिजे. कारण वाचनाचा तर आम्हाला फार कंटाळा आहे. कोण वाचणार ते, है ना. आज मी खूप मोठा आर्टिकल लिहिलंय गुरुपौर्णिमेनिमित्त, पण लोक फक्त खाली व्हेरी नाईस लिहून देतात. मला माहिती आहे त्यांनी वाचलेलंच नाही. कारण 3-3.5 पानांचा लेख कोण वाचणार आहे की नाही. गुरुपौर्णिमेबद्दल, गुरुबद्दल लिहिलंय, छान लिहिलंय, मग थोडं वाचायचं आणि छान मस्त लिहिलंय. वाचनाचा फार कंटाळा आहे. मग आम्हाला ऐकायला तर सोपं आहे ना, बसलो ऐकायचं आहे. सगळं हाताची स्थिती बदलली वाटतं ना, कुठे कुठे गेले हात सगळे. अवघड आहे ना. सुरुवात कशी केली होती ना, आता कुठे पोहोचलो आपण. तर सांगत होतो मी, ग्रंथ हेच गुरु. खूप वाचलं पाहिजे. शीख धर्मामध्ये ग्रंथाला गुरुस्थान दिलेलं आहे, की तुमच्यामध्ये जर श्रद्धा असेल, उत्कटता असेल, तर तुम्ही ग्रंथाला गुरु मानणार आणि तुम्हाला ग्रंथ असा गुरु आहे जो तुम्हाला खरोखर जगात पेक्षा वेगळं काहीतरी सांगणार की हे असंच करायचं. फार वाचा. आणि कवितांचे पुस्तक वाचा, कथा वाचा, कादंबऱ्या वाचा, साहित्य वाचा, ललित, सगळं काही जे मिळेल ते वाचा. फार वाचा, भरपूर वाचा. खरं सांगतो तुम्हाला. कारण व्यक्तिमत्व परिपूर्ण होण्यासाठी, कधीतरी पुन्हा कधी आलो, सरांनी बोलवलं तर तुम्हाला व्यक्तिमत्व विकास या सगळ्या सारख्या विषयावर मी छान सांगेल तुम्हाला. पण आता थोडक्यात सांगता, हे वाचन फार केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मगाशी उदाहरण सांगितलं तर पुन्हा सांगतो ग्रंथांबद्दलचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संग्रहामध्ये 50,000 पुस्तके होती. किती? 50,000 पुस्तके. आणि पुस्तकांसाठी घर बांधलेला एकमेव माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्या घराला नाव दिले राजगृह. 50,000 पुस्तके, दिवस रात्र वाचन करणारा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी जेव्हा जेव्हा वाचायला बसतो, मी भूक तहान सगळं हरपून बसतो, देहभान हरपून वाचायला बसतो, सगळी शक्ती एकवटून वाचतो मी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे. ते ग्रंथांविषयी मला सांगायचं पुढचं वाक्य असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जर मला माझ्या संग्रहातील एखादा ग्रंथ कोणी जर मागितला ना की मला दे, तर मला माझं प्राण मागितल्यासारखं वाटायचं. इतकं मी माझ्या ग्रंथांवर, पुस्तकांवर प्रेम करतोय. समजते मला काय म्हणायचं आहे? की इतकं जबरदस्त श्रद्धा असली पाहिजे आपली. मग पुस्तक सुद्धा आपला गुरु आहे. ग्रंथ हेच गुरु, नुसतं सुविचार नाहीये, तर तो समजला पाहिजे आपल्याला. समज. आता मी मगाशी म्हटलं तुम्हाला, संगीत असेल, कला असेल, क्रीडा असेल, ह्या क्षेत्रामध्ये तर फार गुरुनानंद साधारण महत्व आहे. ज्याला इंग्रजीमध्ये नाही, आपल्या मराठीमध्ये कोच म्हणतात. काय म्हणतात? आणि इंग्रजीमध्ये गुरु म्हणतात. मग आपली भाषा तशी झाली. जाऊ दे, आपल्या भाषेविषयी कधीतरी बोलू आपण. जर ज्याला आपण कोच म्हणतो तो फक्त कोच नसतो, तर त्याने खूप काही केलेलं आहे म्हणून ते त्या पदाला पोहोचले आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतो. तुम्ही कोणताही खेळाडू घ्या, कोणताही खेळ घ्या, त्या खेळातल्या त्या खेळाडूला कोणीतरी तो गुरु असतोच. एकलव्य असं म्हणतो आपण की एकलव्याला कोणी गुरु नव्हतं तरी सुद्धा त्याने पुतळा बांधला होता, कारण मला त्यांचा आशीर्वाद पाहिजे म्हणून. मी जे जे संतांची नावं घेतली, ज्या ज्या महापुरुषांची नावं घेतली, तुम्ही बघा त्यांना गुरु आहे आणि म्हणूनच ते पुढे गेले. कारण गुरु शिवाय काही नाहीये. गुरु तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे नेत असतो. म्हणून गुरु आपल्याला असलं पाहिजे. माझी एक छोटीशी कविता ती तुम्हाला वाचून दाखवतो. गुरु परंपरेच्या गुरूंविषयी लिहिलेलं आहे. तुम्ही कविता ऐकायला वाचता कधी? शाळेत प्रार्थना म्हणतात का तुमच्याकडे? हा ना. कोणत्या प्रार्थना असतात? ही एकच प्रार्थना असते. बर. आमच्या लहानपणी वेगवेगळ्या प्रार्थना म्हटल्या जायच्या, वेगवेगळ्या. आणि ही कविता आहे ती प्रार्थनेच्या स्वरूपातच मी तुमच्या पुढे सादर करतोय. 3च कडव्यांची छोटी कविता आहे. गुरु काय असतो ते तुम्हाला कवितेतून कळेल. आणि कविता मी चालीत सादर करण्याचा प्रयत्न करतो. आवाजाकडे लक्ष द्यायचं नाही. शब्द, आवाज, लक्ष कुठे द्यायचं आहे? शब्दांकडे. ऋण फेडता फिटेना
गुरूंचे ऋण फेडता फिटेना. गुरूंचे ऋण फेडता फिटणार नाही. आमचे महाराज असे म्हणायचे बघा, मी फार छान एक छोटीशी गोष्ट सांगतो. आपण जन्माला आल्यानंतर आपल्यावर प्रामुख्याने 4 प्रकारचे ऋण असतात. आपल्यावर ऋण म्हणजे कर्ज, एक प्रकारे कर्ज, आपण कर्ज करतो ना, त्याला ऋण शब्द म्हटलाय. माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्यावर प्रामुख्याने 4 प्रकारचं ऋण असतं. एक आई वडिलांचं, दुसरं गुरूंचं, तिसरं देवाचं आणि चौथं समाजाचं. माणूस जन्माला आल्यानंतर त्यावर प्रामुख्याने 4 प्रकारचे ऋण असतात. आई वडील, शिक्षक, गुरु, देव आणि समाज. मग हे ऋण फेडायचं ना. आपण कुठून कर्ज घेतलं तर फेडतो की नाही? कर्ज फेडावं लागतं. मग कसं फेडणार? आई वडिलांचं ऋण फेडायचं आहे तर आई वडिलांची मनोभावे सेवा केली तर ऋण फेडता येतं. बघा, मी जो विचार मांडतो त्याकडे लक्ष द्या. मनुष्यावर 4 प्रकारचे ऋण असतात. त्यातील पहिलं ऋण आई वडिलांचं. आई वडिलांची सेवा केली तर ते ऋण फेडता येतं, फिटतं. दुसरं देवाचं नामस्मरण करा मनोभावे, देवाचं ऋण फिटतं. तिसरं समाजाचं. आपण मोठे झाल्यानंतर आपल्याला जितकं होईल तितकं समाजाला दान धर्म करा, यथाशक्ती दान धर्म करा. कारण आपल्याला समाजाने वेळोवेळी दिलं, आपली कोणी फी भरली, कोणाला आपल्याला कोणी ऍडमिशन घेऊन दिलं, जे जे काही आपल्याला पदोपदी आजवर कोणीतरी मदत केली, आपण त्या प्रकारे यथाशक्ती दान धर्म करा, मदत करा. समाजाचं ऋण फेडता येतं. पण जे ऋण फेडता येत नाही ते ऋण म्हणजे गुरूंचं ऋण. आमचे महाराज म्हणायचे की पृथ्वी दान केली, सगळी पृथ्वी दान केली तरी जे ऋण फिटणार नाही ते ऋण म्हणजे गुरूंचं ऋण आहे. फार मोठा विचार आहे. आई वडिलांचं ऋण फेडता येतं, देवाचं ऋण फेडता येतं, समाजाचंही ऋण फेडता येतं, गुरूंचं ऋण फेडता येत नाही. म्हणून कविता आहे, ऋण फेडता फिटेना, गुरूंचे ऋण फेडता फिटेना. गुरु माझा प्राण, गुरु देवस्थान, गुरु माझा प्राण, गुरु देवस्थान. गुरु माझी श्रद्धा, गुरु समाधान. घाली लोटांगण चरणा, गुरूंचे ऋण फेडता फिटेना. गुरु पाठी राखा, गुरु माझा मार्ग, गुरु पाठी राखा, गुरु माझा मार्ग. गुरु सहवास तोच खरा स्वर्ग. किती करू मी अर्चना, गुरूंचे ऋण फेडता फिटेना. आणि शेवटचं तिसरं गडबं आहे, पृथ्वी केली दान तरी फिटेना ऋण. पृथ्वी केली दान तरी फिटेना ऋण. गुरु महात्म्य थोर काय करू अर्पण. भजे निरंतर गुरूंना, गुरूंचे ऋण फेडता फिटेना. फेडता फिटेना, गुरूंचे ऋण फेडता फिटेना. गुरूंचं ऋण फेडताही फिटणार नाही असं आहे. म्हणजे गुरु माझी श्रद्धा आहे, गुरु माझं समाधान आहे. तुम्हाला जो जो प्रश्न आहे त्या प्रश्नांचं समाधान ज्या ठिकाणी मिळतं ते गुरु आहे. आज आमचे महाराज नाही आहेत. ज्या ज्या वेळेला मला जो जो प्रश्न यायचा ना, महाराजांकडे जायचं. भले मी शिक्षक आहे, मी साहित्यिक आहे, विचारवंत आहे, वक्ता, मी बोलतो, मी सगळं करतोय, पण मला ज्या ज्या प्रश्नांचं समाधान पाहिजे महाराजांकडे जायचं, विषय मांडायचा आणि अगदी लहान बालकासारखं बसायचं, महाराजांकडून ऐकून ऐकून घ्यायचं, स्वतःला धन्य धन्य करून द्यायचं. कधी पण बघा, आपल्याला ज्या ज्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत, ज्या ज्या गोष्टींचं अज्ञान आहे ते घालवायचं आहे, गुरूंकडे जा आणि त्यांना सांगा, त्यांच्याशी बोला. आपलं अज्ञान, सकल अज्ञान दूर करून आपल्याला ज्ञानरूपी संपन्न करतात ते गुरु. तुम्ही ज्या अवस्थेत आहात अजून काहीच नाहीये, आपल्याला खूप शिकायचंय, खूप प्रचंड ज्ञान घ्यायचं. जगामध्ये फार ज्ञान आहे, प्रचंड ज्ञान आहे, पण आपल्याला काय होतंय, आपल्याला वाटतं की आपणच मोठे शहाणे. आणि आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी अजून एक सांगतो, आज तुमच्या घरी जाऊन आई वडिलांच्या पाया पडा, सरांच्या पाया पडा, त्यांना वंदन करा. अजून जो कोणी गुरु असेल त्यांनाही नमस्कार करा, वंदन करा.
पण एक नमस्कार सगळ्यांनी करायचा आहे आणि ती कॉमन गोष्ट आहे. कॉमन गुरु आहे सगळ्यांचा. कोण बरं? नाही. मी छान स्वतःला मला सुचलेला विचार आहे सकाळी, अगदी सकाळी इकडे येण्याच्या आधी. नाही 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 नाही, अजून विचार करा. आम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी जे काही करत असाल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करणारा, ज्ञान देणारा एक गुरु आहे. त्या गुरुचं नाव आहे गुगल बाबा. गुगल बाबाला नमन केलं पाहिजे आजच्या दिवशी. गुगल आपल्याला सगळ्यांना ज्ञान देणार आहे. मग बरोबर आहे की नाही? मी सुद्धा मला जे काही प्रश्न असतात या शब्दाचा अर्थ काय, हा कसा वापरायचा, हे मी गुगललाच विचारतो. आणि खरं आहे ना, गुरु का नाही म्हणायचं? गुगलला का नाही गुरु म्हणायचंय? ज्ञान देतो मला, भरपूर ज्ञान देतोय. म्हणजे मला काही प्रश्न मी प्रत्येक वेळी सरांकडे नाही येऊ शकत आहे, मी सरांशी नाही बोलू शकत आहे. बरोबर आहे? मग है ना, मग आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुगल बाबाला सुद्धा नमन केलं पाहिजे. तर पाऊण तास झालेला वेळ. थोडक्यात आजच्या दिवसाचा सारांश सांगतो तुम्हाला, की मी जिथून सुरुवात केली होती की व्यक्तीचा जन्म झाल्यापासून शेवटापर्यंत त्याला गुरुची गरज असते. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, है ना, कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला मार्गदर्शक असतो, गुरु असतो, आणि तो असलाच पाहिजे. म्हणून आई वडिलांपासून सुरू होणारी ही गुरुप्रथा किंवा गुरुसेवा, आई वडिलांपासून जे जे कोणी आहेत त्यांना आपण मनापासून मानलं पाहिजे. आणि आपलं अज्ञान दूर करून आपल्याला सक्षम बनवतात ते गुरु असतात. म्हणून त्यांच्या इतकं थोर कोणी नाही, गुरूंच्या पेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. जे गुरु आहेत गुरु आहेत. सद्गुरु सारिका असता पाटील का इतरांचा लेखक कोण तरी काहीच टेन्शन नाही घ्यायचं. मला त्यांनी सांगितलं ना चालायचं. महापुरुषांची चरित्र वाचा. मी आता जे जे तुम्हाला सांगितलं हे सगळं वाचन आहे, हे सगळं ऐकलेलं आहे. असं नाही की अचानक काहीतरी येतं. असं काय अचानक मिळत नाहीये. मी आज तुमच्या पुढे उभा राहून बोलतोय, सर बोलतायत, ठीक आहे, सहज मिळत नाहीये. ते आपल्याला कोणीतरी शिकवलेलं असतं. आणि मग जे जे मी ऐकतो, जे जे मी वाचतो ते मी साठवलं पाहिजे, मी जमा केलं पाहिजे. आता आज मी पाऊण तास तुमच्याशी गुरु महती या विषयावर बोललो, गुरूंविषयी सांगितलं, अगदी संतांची उदाहरणं सांगितली, महापुरुषांची उदाहरणं सांगितली. आपण त्यातून काय घेणार आहे हे फार महत्वाचं आहे. की फक्त गुरुपौर्णिमा आहे, मग गुरुपौर्णिमा साजरी करायची, झाली गुरुपौर्णिमा. वाचन प्रेरणा दिन आला, साजरा केला, झाला वाचन प्रेरणा दिन. मराठी राजभाषा दिन आला, मराठीचा जय जयकार केला, झाला मराठी दिन. 1 मे महाराष्ट्र दिन आला, महाराष्ट्राचा जय जयकार केला, झाला महाराष्ट्र दिन. 15 ऑगस्ट 26 जानेवारी देशाभिमान, संध्याकाळी झेंडे रस्त्यावर पडले, संपला. 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे नाही चालणार आहे. आम्हाला स्वतःला अपडेट करावं लागेल, स्वतःला खूप समृद्ध करावं लागेल. कारण जगामध्ये प्रचंड स्पर्धा आहे, प्रचंड संख्या आहे. आणि तुमच्याकडे खूप कौशल्य, स्किल, ज्ञान असलं पाहिजे तुम्हाला. ते कॅलिबर नसेल तुमच्या जवळ, जर काही नसेल ना तर काही नाही. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आई वडील आणि हे सगळे सांगत असताना मला एक चांगला मोलाचा संदेश द्यायचा आहे तुम्हाला, की स्वतःला सक्षम बनवा, प्रचंड ज्ञान घ्या. मोबाईलवर नुसता वेळ टाइमपास घालू नका. सर फार बघा, मी सरांना फार मानतो, मी बोललो तुम्हाला, कारण सर इतकं काही करतात ना की हा हे करता आलं पाहिजे, हेच करू शकतो आपण, हे झालं पाहिजे. आपण धडपड स्वभावाचं असलं पाहिजे. म्हणजे काहीतरी करायचं हे समजून घ्यायचं. खूप गोष्टी असतात, पण आपण घेतला मोबाईल, काहीतरी रील्स बघितले, घालवला वेळ, संध्याकाळ झाली, जेवलो, झोपलो, सकाळी उठलो, तेच नाही. हे मोबाईलवर टाइमपास अजिबात करू नका. आणि मोबाईल पासून फार वाईट गोष्टी घडतात, आपल्याला अनेक नको ते आजार घडतात. फार लोक म्हणजे अगदी वेडे सुद्धा होतात. तुम्ही पाहिलं असेल, रील्स मध्ये सुद्धा दाखवतात ते. त्यामुळे जगामध्ये प्रचंड ज्ञान आहे, ज्ञान घ्या. आपली भारतीय संस्कृती संस्कारशील आहे, त्या संस्कृतीचं संवर्धन करा. आपल्याकडे प्रचंड ज्ञान आहे, प्रचंड चांगले संस्कार आहेत. ते आई वडिलांनी दिलेले, शिक्षकांनी दिलेले ते संस्कार घेऊनच आपल्याला परिपूर्ण व्हायचं आहे. बघा, माणूस आपल्याला वाटतं ना प्रत्येकाला की मला बेस्ट व्हायचं ना, परिपूर्ण व्हायचं. बट आपण म्हणतो देर इज नो वन परफेक्ट. पण आपण त्या परफेक्शनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की मला हे चांगलं करता आलं पाहिजे. मग आई वडील आणि शिक्षक आपल्या भल्यासाठी सांगतात ना, ते ऐकता आलं पाहिजे.
पण आम्ही फक्त म्हणायचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी आई वडिलांनी गुरूंना नमन करायचं, नंतर म्हणायचं तुला काय कळतं, गप्प बस आई. बरोबर, आपण बोलतो आईला कधीतरी, आईनं सांगितलं ना असं कर तसं कर, गप्प बस तुला काय कळतंय, बोलून जातो आपण. कुणाला? आईला वडिलांना बोलतो गप्प बस काय कळतंय तुला, आपण बोलतो आपल्या आई वडिलांना. मग आजच्या दिवशी फक्त गुरुपौर्णिमा साजरी करायची आणि उद्या असं बोलायचं नाही चालणार. ते तुमच्या भल्याचा विचार करतात, पोट तिडकीनं तुमच्यासाठी जगतात. आई वडील आणि शिक्षक प्रचंड आदर करा. खरं सांगतो, मनापासून सांगतो, मी फार तळमळीने सांगतो विद्यार्थ्यांना की आई वडील आणि शिक्षकांचा प्रचंड आदर करा. कारण हा आदर्शाचा त्रिकोण आहे, ते तुमच्यासाठी जगतात, तुम्हाला भरभरून देतात प्रत्येक वेळोवेळी. आणि या तिघांपेक्षा जास्त संस्कार आणि ज्ञान तुम्हाला कोणी नाही देणार, एक लक्षात घ्या. आई वडील आणि शिक्षक यांचं ज्ञान, यांचे संस्कार, बस. म्हणून त्यांचा आदर करा, त्यांना रिस्पेक्टने बोला. आपण किती मोठे शहाणे झालो ना तरी आई वडिलांना उलट्या आवाजात, वरच्या आवाजात शक्यच नाही. मी अभिमानानं सांगतो, मी आई वडिलांना आजपर्यंत वरच्या आवाजात सुद्धा बोललो नाही. वरच्या आवाजात की मी कमवायला लागलोय, मी आता मोठा माणूस आहे, मी प्रसिद्ध माणूस आहे वगैरे वगैरे काही नाही, काही नाही. आई वडिलांपुढे जेव्हा उलट आपण आई वडिलांपुढे आणि गुरूंपुढे जेवढं लहान होऊ, बालक होऊ. आई वडिलांनी, आता आम्ही ज्या वयात आहे सर, आम्ही आई वडिलांनी बाळा म्हटलं ना तो सगळ्यात भारी वाटतं. बाळा असं जवळ घ्यायचं, बाळा म्हटलं ना. आणि ते आहे तोपर्यंत, एकदा ते गेली की मग त्यांची कमतरता जगात कोणीच भरून काढू शकत नाही, आई वडील आणि शिक्षक. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी बोलण्यासारखं फार आहे, पण थोडक्यात सांगतो कारण तुमच्या डोक्याच्या वरून जाईल. म्हणून थोडं बोलावं पण समजेल असं बोलावं, असं माझे विचार आहे, माझी धारणा आहे. नाही तर माझा माईक आणि माझंच आई, मलाच बोलता येतं मग मीच बोललं पाहिजे. मी अजिबात असं करत नाही. नाही तर मी 2 तास बोलेल ह्याच विषयावर, अजून 2 तास बोलेल. पण काय तुम्हाला किती घेता येतं ना, ते महत्वाचं आहे. त्यामुळे फार कोंबण्यापेक्षा, आपण बोलतो ना जेवण सुद्धा लिमिटेड जेवलं, एकदम कोंबलं की मग ते उलटच बाहेर येतं. त्यापेक्षा थोडं घ्या, चांगलं घ्या. म्हणजे खा, थोडंच खा पण चांगलं खा. तसं थोडं ऐका पण चांगलं ऐका, थोडं वाचा पण चांगलं वाचा. मग म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी सरते शेवटी हा संदेश द्यायचा की आई वडील आणि शिक्षक, तुम्ही शालेय विद्यार्थी आहात, त्यामुळे आता सध्या तुमच्यासाठी आई वडील आणि शिक्षक हेच तुमचे गुरु आहेत. त्यांचा आदर करा, ते जे सांगतील ते ऐका, खूप वाचन करा, खूप स्वतःला सक्षम बनवा आणि एक चांगला माणूस बनवा. आणि आपण गुरुपौर्णिमा वगैरे दक्षिणा वगैरे देतो ना, खरं सांगू तुम्ही जितकं चांगला माणूस व्हाल ना आणि गुरूंना भेटायला जाल, गुरूंना ती सगळ्यात मोठी भेट असते. आता मी फार मोठा पैशावाला आहे, मग गुरुपौर्णिमेला एक कार दिली गिफ्ट गुरुला. मी फार मोठा पैशावाला आहे, मग एखादा फ्लॅटच दिला गुरुला गिफ्ट. तुम्ही काही व्हा, तुम्ही शेतकरी व्हा, तुम्ही एखादा अधिकारी व्हा, तुम्ही स्वतः बिझनेसमॅन व्हा, काही व्हा, पण एक चांगला माणूस म्हणून तुम्ही समाजात असाल. आणि जेव्हा तुमच्याबद्दल गुरु ऐकेल किंवा तुम्ही गुरुला भेटाल, तेव्हा ते अभिमानाने सांगतात माझा शिष्य आहे, माझा विद्यार्थी आहे. म्हणून सगळ्या शेवटी काय, तर तुम्ही काही व्हा पण एक चांगला माणूस व्हा. आई वडील आणि गुरूंचा आदर करा आणि अशा प्रकारे ती त्यांना गुरुपौर्णिमेची भेट असेल हे सांगून मी या ठिकाणी थांबतो. पुनश्च एकदा धन्यवाद. गुरूंच्या चरणी नमस्कार. म्हणजे अनेक फुलं असतात बघा, आपण देवाला जो हार घालतो, त्या अनेक फुलांमुळे तो हार शोभा दिसतो, पण त्या फुलांना जोडणारा जो धागा असतो तो मात्र दिसत नाही. आणि खरं महत्व त्या धाग्याचं आहे. तसं आज मी तुमच्या पुढे आलो, मी आहे मोठा वक्ता, कवी, लेखक, विचारवंत वगैरे वगैरे वगैरे, पण तुमच्या पुढे मी आलो आणि त्याचं निमित्त आहे फक्त आणि फक्त सचिन सर. म्हणून एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. प्रश्न आहेत का काय कोणाच्या आधी? कारण माझं बोलणं संपल्यावर तुम्ही घरी जाणार आहात. कुणाला काय बोलायचं आत्ताच काय कोणाला विचारायचं तर सरांना विचारू शकता. इफ यू हॅव एनी डाऊट, एनी क्वेश्चन रिलेटेड दिस टॉपिक, नाहीतर सर ऑफिसमध्ये थांबणारे 10 मिनटं जाऊन तुम्ही सरांना भेटू शकता. ऑल राईट. आज सरांनी तुम्हाला जे काय मार्गदर्शन दिलं, तर अर्ध्या गोष्टी तुम्हाला कळाल्या, अर्ध्या कळाल्या नाही, ते मला स्पष्ट जाणवत होतं.
दुसरा मुद्दा कि आपल्याकडे सांगण्यासारखं किती आणि काय काय आहे ह्याच्यावरती एकदा विचार करा. इसके ऊपर एक बार सोचो कि हमारे पास बोलने के लिए और होने के लिए कितना सारा है. कितने सारे महान लोगों ने हमें यहाँ तक लेके आए. जैसे हम लोग फ्रीडम फाइटिंग से लेके यहाँ तक आज का सफ़र है हमारा. कितने सारे अपॉर्चुनिटीज़ है और इंडिया भी ग्रो कर रहा है ना. ऑल वर्ल्ड में फेमस हो रहा है. और आप फ्यूचर इंडियन हो तो आपको बनाना हमारा काम है. जैसे एक मूर्तिकार एक अच्छी मूर्ति बनाने के लिए हमेशा कोशिश करता है, दिन रात मेहनत करता है, तभी जाके वो अच्छी मूर्ति बनती है. वो मूर्ति को भी बहुत सारे घाव झेलने पड़ते हैं. तो आपको भी आपकी लाइफ में अगर अच्छी मूर्ति बनना है तो आपको बहुत सारे घाव झेलने पड़ेंगे. और आप कुछ भी कपड़ा पहनो. मैं आज के गुरु पूर्णिमा के दिन एक ही आपको बात का सबक दूंगा, ज़्यादा नहीं बोलूँगा. आप कोई भी कपड़ा पहनो, कोई भी फैशन करो, कुछ भी हीरो बन के घूमो, लेकिन हमारे संस्कृति को मत भूलो. जो हमारा कल्चर है वो मत, आप उसको नहीं भूलना है आपको. रिस्पेक्ट हमेशा बड़ों को देना ही देना है. यू शुड बी गिव द रिस्पेक्ट. चाहे वो टमाटर बेचने वाला कोई हो, सब्जी वाला हो, कोई भिखारी हो, व्हेनेवर आपसे जो बड़ा है यू ऑलवेज कीप रिस्पेक्ट ऑन दोज. आपको उसको रिस्पेक्ट देना ही देना है. कोई भी हो, आपसे बड़ा है ना, बस हो गया, इतना काफ़ी आपके लिए. उसको कभी सिंगल नाम से मत बुलाओ. कभी कभी हम लोग हैसियत से छोटे लोगों को एक ही साउंड में बुलाते, काय रे जा तिकडे. डोंट कॉल देम लाइक दैट. दिस इज़ नॉट अवर कल्चर. ऑलराइट. अगेन सबको गुरु पूर्णिमा की शुभकामनाएं. मग आप सुबह पैर पडे ना, पाय पडले की नाही सकाळी, सांगितलं होतं कालच. ठीक आहे. आणि आज जे जे गुरु तुमच्या शाळेतले असतील, आज शाळांना सुट्ट्या आहेत, व्हॉट्सअपला मॅसेज टाका, ग्रुपवर मॅसेज टाका. आणि उद्या सकाळी गेल्यानंतर शाळेतल्या शिक्षकांच्याही पाया पडा तुम्ही. त्यांनाही जरा बरं वाटेल. गुरूंसाठी सगळ्यात हीच मोठी दक्षिण असते की त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत नम्रतेने राहावं, एवढीच अपेक्षा असते. कधी रस्त्यात दिसलं सर एखादे, काय सर कशा आहात, बरे आहेत का, एवढं जरी बोललात ना, कोणी तुमचं काय मागत नाही. तुम्ही किती अंबानी बनाल तर काही करा, गुरुला तुमच्याकडून काही नको असतं. समजलं की नाही. फक्त तुम्ही 2 शब्द बोललात तेवढं मात्र पुरेच असतं. ठीक आहे. धन्यवाद सर. सरांसाठी सरांचे खूप खूप आभार आहेत. काल रात्री सर 11 11:30ला मेसेज गेला ग्रुपवर, त्यामुळे यथेच्छ सत्कार इथे करताना आला वेळाभावी. तरी शब्दसुज्ञांनी सरांनी आज जो अमूल्य वेळ दिला आणि तुम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपल्या संपूर्ण मयूर एज्युकेअर फॅमिलीच्या वतीने सरांचं मी अभिनंदन आणि आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इथे संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद सर.